प्रेक्षक हो, आज आपल्या सत्यवेद माध्यम समूहामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी प्रसिद्ध उद्योजक सांगलीचे क्रेझी आईस्क्रीमचे संचालक माननीय महेश पाटील सर उपस्थित आहेत. त्यांचा आईस्क्रीम क्षेत्रातील आणि व्यवसायातील विस्तार आपण जाणून घेण्यासाठी त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये बोलावले. मी महेश पाटील सरांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. सांगलीसारख्या ग्रामीण शहरामध्ये असं म्हणेन मी, कारण सांगली तसं पाहिलं तर ही काय मेट्रो सिटी नाही आहे, पण या छोट्याशा शहरामध्ये तुम्ही बऱ्याच वर्षांपासून आईस्क्रीम सारख्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि हा उद्योग चांगल्या पद्धतीनं चालवलेला आहे, उभा केला आहे, विस्तारही त्याचा तुम्ही वाढवलेला आहे. तर या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि आमच्या प्रेक्षकांनाही या संदर्भात जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचं शिक्षण बालपण कसं होतं, ते कुठं गेलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं आणि आमचे पार्टनर संताजी दोघांचं जरी बालपण आपण विचारात घेतलं तर आम्ही कर्नाळ, सांगलीपासून जे 4-5 किलोमीटरवरती गाव आहे त्या कर्नाळमध्ये आमचं हे सगळं बालपण गेलं. आणि लहानपणी मी संताजी गावात राहिलो होते आणि मी मळ्यात राहिलो होतो. आमचा मळा शाळेपासून 1 किलोमीटर होता आणि जायचा याचा रस्ता होता तो त्यावेळच्या काळात चिखलाचा होता. म्हणजे पावसाळ्यात ते गुडघाभर चिखलातनं शाळेला यायची अशी परिस्थिती होती. येताना घरची जी परिस्थिती होती, बऱ्यापैकी शेती प्रधान आमचं घर होतं आणि आमच्या घरचे साखर कारखान्यात सर्व्हिसला होते. त्यामुळं घर जे होतं ते मळ्यात असल्यामुळं ते शेणानं सारवलेल्या पद्धतीचं होतं. तिथनं आम्ही दप्तर एक पिशवी घेऊन शाळेला यायचं. उन्हाळ्यात वगैरे हा चांगला होता रस्ता, चालता येणार, वाहन वगैरे काय नव्हती, सायकल वगैरे नव्हती. आणि शाळा ही अशीच होती की जिल्हा परिषद मराठी शाळा, जे शेणाने सारवायचं वगैरे अशा पद्धतीची शाळा होती. आणि हे लहानपणीचं जे 1ली ते 4थीपर्यंतचं हा काळ असा शाळेतला होता, मराठी शाळेतला. त्यानंतर आम्ही 4थीपर्यंत दोघं एकाच वर्गात होतो. त्यानंतर 5वीला आम्ही हायस्कूलला गेलो. ते मराठी शाळा जे हायस्कूल होतं ते कर्नाळचं जवाहर संस्थेचं होतं. त्याची स्थिती अशी होती की त्या काळातली सांगलीला मुलं यायचं प्रमाण 1-2च होतं. बऱ्यापैकी सदन कुटुंबातली जायची. मात्र आम्ही सगळेजण पुढं हायस्कूलला, कर्नाळ हायस्कूललाच गेलो. त्याला स्वतःची जागा नव्हती, त्यामुळं कर्नाळमध्ये गावातली जी 3-4 ठिकाणी एक वर्ग देवळामध्ये, एक राजवाडा जुना पडला होता तिथं, एक वर्ग धर्मशाळेत आणि एक वर्ग आणि कोणाच्या भाड्याच्या जागेत, असे 5 ठिकाणी ते वर्ग भरायचे. 5वी एकाकडं, 6वी इकडं, 7वी इकडं, कार्यानुभवचा तास इकडं. अशा पद्धतीने 5वी ते 9वीपर्यंत आमचं चालू होतं शिक्षण हायस्कूलला. 9वीला गेल्यानंतर मग हायस्कूल कर्नाळमधल्या गावातील लोकांनी वर्गणी काढून एक हायस्कूल बांधलं आणि मग आमचा 10वीचा पहिला वर्ग तिथं भरला. मात्र जे काय अर्धवट बांधकाम आणि हे होतं त्यात चालू झालं ते वाळू खाली आणि वरती बेंच थोडे आणि त्याच्यावरती शिक्षण झालं 10वीपर्यंत. 10वीमध्ये 9वीमध्ये बऱ्यापैकी शिक्षण तसं सोसत होतं, कारण खेडेगावात ज्या पद्धतीनं गणित आणि इंग्रजी हे माझे एकदम नावडते विषय होते. आणि 9वीला आल्यानंतर मी त्यामध्ये जवळजवळ काटावरच होतं. आणि अशाच पद्धतीचं जर तुझा अभ्यास राहिला तर तू 10वी काय पास होत नाही, असं आमच्या एका शिक्षकांनी मला सांगितलं. तुला पुढं काय मोठं व्हायचं असेल तर तुला ह्यामध्ये चांगलं काम शिकायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. मात्र ते मी मनावर घेतल्यामुळं मला 10वीमध्ये आमच्या हायस्कूलमध्ये पहिला नंबर आला होता. अरे वा. बरं. हे 10वीपर्यंतचं शिक्षण झालं. त्यानंतर आम्ही पुढं कॉलेजचं जीवन ज्या वेळेला जायचं तर त्याच्यापूर्वी आम्ही मार्कलिस्टच्या वरती किंवा ते आपल्या परीक्षेसाठी जे फॉर्म लागतो त्यावर फोटो काढायसाठीच फक्त आम्ही एकदा सांगलीत आलो. त्याच्यापूर्वी आम्ही सांगलीत आलेलो नव्हतो. त्यामुळे सांगलीत हायस्कूलला, कॉलेजला जायचं तर मग आमच्या ग्रुपमध्ये चर्चा चालायची की आर्टला गेलं तर हे एकदम साधा आहे, कॉमर्सला गेलं तर त्यावेळेस चांगलं आहे, पण सायन्स किंवा इंजिनिअरिंगला गेलं तर इंग्लिश लागणार. मग हे दोन्ही पर्याय पुढच्या खर्चापेक्षा आपलं जरा अकाउंटचं आणि ह्याचं कॉमर्स चांगलं असेल असं समजून सगळ्या जो लोंढा होता 80% ती मुलं कॉमर्सला गेली आणि त्यांच्याबरोबर मी कॉमर्सला गेलो. बसनं यायचं, बसचा पास काढलेला होता. नाक्यामध्ये उतरायचं कर्नाळ चौकीला, तिथनं चालत कॉलेज कॉर्नरला, जे आत्ताचं कॉलेज कॉर्नर आपण म्हणतो तिथं गणपतराव आरावडे कॉलेजला यायचं आणि परत संध्याकाळी जायचं, असा हा कॉलेजचा क्रम होता. BCom झालो. त्यानंतर GD केलं. कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम त्यावेळेला जेव्हा नवीन कॉम्प्युटर आलं होतं त्याचा कॉम्प्युटर प्रोग्रॅमवरचा कोर्स केला की नवीन जी आवड होती
आणि हा प्रवास असा थोडा बालपण ते याच्यापर्यंत झाला. हे सर्वसामान्य कुटुंब, सर्व गरजा भागतात इतकं सगळं जिकडे जेमतेम असायचं. वर्षाला एक ड्रेस, एक चप्पल मिळायचं, ह्या पद्धतीचं होतं सगळं. जनरली मध्यमवर्गीय कुटुंबात, विशेषतः शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलात, तुमचं शिक्षण झालं, पण परिवारात असं एक असतं की आपल्या परिवारातला एखादा व्यक्ती शिकावा किंवा मुलगा शिकावा, त्यांना चांगली नोकरी पकडावी. तर त्यांना चांगली नोकरी पकडून, विशेषतः शासकीय नोकरी असेल तर ते अधिक चांगलं. तर असं काही कुठला दंडक होता का की बाबा तू चांगलं शिक्षण झाल्यानंतर तू चांगली नोकरी कर, आणि मग तुम्ही शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर तुम्ही अशी कुठली नोकरी स्वीकारली, तशा काही परीक्षा दिल्या, सरकारी नोकरीसाठी काही प्रयत्न केला, असं काही झालं होतं का? शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये किंवा शिक्षण करत असतानाच तुम्ही असं ठरवलं होतं की आपल्याला पुढे जाऊन व्यवसायच करायचा? त्यावेळेचा काळ म्हणजे आता बघा 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत ह्या. हां. कारण क्रेडिट स्कीम चालवून 30 वर्ष झाली आणि त्याच्यापूर्वीच्या 10 वर्ष म्हणजे 40 वर्षापूर्वीच्या आहेत. मुलगा शाळेत जातोय, काय शिकतोय, काय करतोय, किती मार्क आहेत, ह्याला काय जास्त घरात विचारलं जायचं नाही. आणि प्रत्येकाला कामाला, शेतीला इकडं जायचे. फक्त शाळेत जातोय ना, पास होऊन येतोय ना, किती टक्के पडले, हा काय जास्त मॅटर त्यावेळेला नव्हता. आणि प्रचलित शेतकरी कुटुंब किंवा मराठी कुटुंबात नोकरी असणे हा एक म्हणजे फर्स्ट क्रायटेरिया होता. बरं काय नाही आलं तर शेतीत जायचा मार्ग ओपनच असतो. त्यामुळं नोकरी असणे हा फार महत्त्वाचा असतो. पण कुठलं बंधन असं नव्हतं की तुम्ही ह्या साईडला जावा किंवा ही परीक्षा द्या किंवा सरकारी नोकरी पकडा किंवा मिलिटरीत वगैरे जावा, असं काही बंधन नव्हतं. त्यामुळं कॉलेजला असताना एक बाळकडू काय मिळालं की आम्हाला जे 2 स्वामी सर आणि पहाडे सर म्हणून दोघं तिघं होती, त्यांनी आम्हाला की तुम्ही नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे बना, असे त्यांनी त्यावेळी एक आमच्यावर रुजवलं होतं. आणि त्याच्यासाठी एक कॉमर्स असोसिएशन म्हणून एक फोरम केला होता आणि त्याला मला अध्यक्ष बनवलं होतं त्या टीमचा, ग्रुपचा. आणि त्यामुळं आसपासचे जे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जायचं, आपण भेटायचं आणि त्यांना असा असा आम्ही प्रोग्राम करतोय, तुम्ही तिथं या आणि लेक्चर्स द्या, आम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन करा. आणि तो टोटल सेल्फ असा प्रोग्राम होता. म्हणजे कॉलेज किंवा सर काय सांगायचे नाही, तुम्ही जावा, तुम्ही भेटा ना. पण आम्ही जाताना कसं जाणार की आता समजा MIDC जायचं तर आमच्याकडे तेव्हा सायकली दोघा तिघायचं, डबल सायकलनं जायचं. मग तिथं गेटवर गेलं की त्यांना म्हणा की असं असं आम्ही भेटायला आलोय, तर ते असे साधे कपडे आणि सायकल बघितल्यावर आत सोडायचे नाही. काही लोक आत सोडायचे, आत गेले तर मालकांना वेळ नसायचा. पण आतला जे परिसर बघितला, त्यांचे ऑफिसेस बघितले, काम चाललेले कामगार वगैरे बघितले, असं वाटायचं की आपणही असं काहीतरी करावं की आपल्याला एक जर आपण नोकरी केली तर आपल्याला एक कुटुंब चालवणार, पण अशी 5-6 कुटुंब, 25 कुटुंब जर आपल्या आयुष्यात आपण जगवली तर असं काहीतरी केलं तर आपण हे केलं तर करू शकतोय. त्यामुळे आम्ही त्यावेळीचे जे उद्योजक होते त्यांचा लेक्चर्स ऐकायचं, त्यातनं असं वाटायचं की आता आपण उद्योगच करायचा 100%. आणि मग आमचे 5-6 जणांचा ग्रुप होता, ते प्रत्येकजण म्हणायचे की आपण उद्योग करूया. 80 ते 85 जणांची आमचा वर्ग होता. त्यातले 6-7 जण तर असे होते की त्यांना वाटायचं उद्योग करायचा. पण हा जर उद्योग करायचा, काही करायचं असं काय फिक्स नव्हतं, पण करायचं आणि आपण सुरुवात करायची. मग त्यावेळेला कॉलेज चालू असतानाच घरातल्या लोकांना आर्थिक बर्डन पडू नये, पासाचाच खर्च फक्त असायचा आणि क्लासचा. म्हणून आम्ही काय केलं होतं की आता कॉम्प्युटर शिकतोय तर कॉम्प्युटरचं कुठं तर नोकरी करूया किंवा अकाउंटिंगची नोकरी करूया. म्हणून मग उपलेटवाला ट्रेडर्समध्ये होतो. आमचे पार्टनर कर्नाळमध्ये एका पतसंस्थेत पिगमी गोळा करणे प्लस तिथं अकाउंटिंगचं काम कर. म्हणजे इकडं सकाळी कॉलेज, त्यानंतर दुपारनंतर हे करायचं. मग कॉम्प्युटर सांगली त्यावेळेला एकदम कमी होते आणि त्या 4-5 संस्था होते, त्यात उपलेटवाला ट्रेडर्स करत होता. आणि माझं तिथं त्या सरांनी सांगितलं की हा मुलगा जरा तुम्हाला योग्य वाटतंय का बघा आणि घ्या. त्यामुळे मला ते कॉम्प्युटरला ऑपरेटिंग मिळतंय, विकत घ्यायला लागत नाही. पगार किती द्या, पगार किती पाहिजे विचारलं नाही, मला कॉम्प्युटर ऑपरेटर करायला मिळालं तर बाद झालं, पगार तुमच्या इच्छेप्रमाणे द्या. अशा पद्धतीने होतं, किरकोळ खर्च बघायपुरती पगार मिळाली. मी तिथं 3 वर्षी कॉलेज करत संध्याकाळी जॉब करायचो. नंतर मग हे बाकी सगळ्या गोष्टी. खरी सुरुवात झाली की बिझनेस तर करायचे आहेत आणि कॉलेज संपलं आणि आता रिअल लाईफमध्ये प्रवेश करायचा. तर रिअल लाईफला प्रवेश केल्यानंतर घरातल्यांनी सांगितलं की आता शिक्षण झालंय, तुम्ही कुठं तर आता नोकरी पकडा. आमच्या घरचे बरेच लोक साखर कारखान्यात सर्व्हिसला असल्यामुळं मला तिथं प्रेफरन्स पाहिला की तुम्ही साखर कारखान्यात सर्व्हिसला जावा. संताजीचा तर जॉब चालूच होता, पण आम्हाला ते बिझनेस करायचं हे काही इच्छा थांबून देत नव्हती. मग त्याच पिरियडमध्ये आम्ही काय केलं, नोकरी लागेच तर आपलं संताजीने चटणीचा एक व्यवसाय करून बघितला,
परत अनेक 2 छोटे छोटे व्यवसाय काहीतरी तयार करून विकायचं बघितलं. मग आपला घरचा पारंपरिक व्यवसाय कुठला तर शेती. मग शेती चांगली 3-4 वर्षे करून बघितली. त्यानंतर मग त्याला जोडधंदा म्हणून आम्ही चितळे डेअरीला व्हिजिट केली आणि मग त्यांच्याकडनं काही प्रोजेक्ट घेऊन म्हैसाना म्हशी 10 आणल्या, मशीन्स लावल्या आणि मग स्वतः त्यात उतरून करायल्यावर लक्षात आलं की BCom झाल्याचा एक फायदा आणि शिक्षण प्रतिशत काय उपयोगाला होत नाही. पण एक फायदा त्याचा झाला की ते लिहून ठेवलं की किती खर्च झाला दररोजचा आणि ते जनावराला वैरण घालल्यापासून ते सगळ्या ते जे काय आजारपण असेल सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्यामुळे शेवटी जोपर्यंत दूध चालू असते तोपर्यंत ते सगळं फायद्यात दिसायचं आणि त्यानंतर दुसऱ्यांदा ते दूध चालू होईपर्यंत सगळं पाक ते मायनसमध्ये जायचं आणि मग वर्षाच्या शेवटी काढलं तर जे शेण शिल्लक राहिले त्याच्या पलीकडे काय राहायचं नाही आणि ते आम्ही फुकटच आमच्या रानात टाकायचं. मग हे काही धंदा योग्य नाही असं वाटायला आणि त्या पिरियडमध्ये असं लक्षात आलं की आपण वेगळं अजून काहीतरी करायला पाहिजे. माझी कारखान्यात इंटरव्ह्यू झाली ती कॉम्प्युटर झाल्यामुळं त्यांनी कारखान्यात ऑपरेटर म्हणून या म्हणून सांगितलं होतं. पण तिथंपर्यंत मी जायचं नाही. माझी इच्छा व्हायची नाही की इथं एकदा लागलो की आमच्या आयुष्यभर पिढ्यानपिढ्या तिथं कामाला गेलेत. मी एकदा लागलो की ह्यातनं काय बाहेर पडू शकत नाही म्हणून तिथंपर्यंत जायचं पण आताच जायचं नाही आणि परत कुठं तर बाहेर भटकायचं आणि घराकडे जायचं. त्यामुळे तो माझा जो नोकरीला जायचा तो पार्टच कॅन्सल झाला. त्यामुळे तुम्ही आत्ताच बोलता बोलता सांगितलं की कॉलेजमध्येच तुमच्या शिक्षकांनी सरांनी तुम्हाला प्रेरणा दिली की उद्योजक बना, नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे बना. हीच प्रेरणा घेऊन पुढं तुम्ही या क्षेत्रामध्ये वाटचाल चालू केलीत. आत्ता तुम्ही सांगितलं की नोकरी करायची इच्छा घरातल्या लोकांची होती पण तुमची स्वतःची नव्हती. यानंतर तुम्हाला स्वतःला जेव्हा असं वाटलं की आता आपल्याला नोकरी तर करायची नाही, आपण उद्योग केला पाहिजे, तर ती सुरुवात तुम्ही कशी केली? मध्ये येण्यापूर्वी किंवा क्रेझी आईस्क्रीम सुरू करण्यापूर्वी आधी कुठला व्यवसाय सुरू केला होता का आणि मग क्रेझीची सुरुवात कशी झाली? म्हणजे आता मला सांगितल्याप्रमाणे चटणी तयार करून विकणे संताजी आणि 2 मुलांनी एकत्र येऊन केलं होतं. माझं इकडं ते शेतीचा आणि गाईचा मशीनचा मोठा प्रोजेक्ट चालू होता. हे थोडी सुरुवात झाली होती आणि त्या दरम्यान माझ्या भावाचं 10वी झालं होतं आणि मग त्याला बी हॉटेल काढायचं होतं, म्हणजे काहीतरी बिझनेस करायचा. मग ते गावात एक मेन जागा मिळाली तिथं त्याला हॉटेल काढून दिलं आणि मग त्या हॉटेलमध्ये ठेवायला आईस्क्रीम पाहिजे होतं. त्यामुळे आम्ही क्रेझी आईस्क्रीममध्ये गेलो की तिथनं एक फ्रीज आणला आणि तिथं विकायला ठेवला. क्रेझी आईस्क्रीम आमच्या आधीचंच युनिट होतं, आधीचा ब्रँड. हां, बरं. ते 10-12 वर्षे त्यापूर्वीचा होता. बरं. आणि मग त्यांना दूध लागतंय म्हणून आमचं दूध त्यांना द्यायचं आणि येताना आईस्क्रीम घेऊन यायचं. असा आमचा दोघांचा संताजीचा माझा दिनक्रम असायचा की तिथं जाऊन बसायचं बघायचं. आणि त्यामुळे काय झालं की तिथं आईस्क्रीम आणल्यामुळे वाटलं की आपण आईस्क्रीमचा बिझनेस करू शकतो, कारण खेडेगावातनं दूध मिळतं आणि त्याचं आईस्क्रीम बनवायचं. त्यावेळी फक्त वाडीला हा एकच ब्रँड बाजारात होता आणि बाकी मग हा लोकलचे ब्रँड जे होते त्यात संगम आणि क्रेझी होतं. आमचं जायचं बैठक चालू झाल्यावर त्यांनी आमचं जे जाणं येणं बघितलं, शिक्षण झालेलं बघितलं. मग तुम्ही हे शेती जनावराचं किंवा आणि असले उद्योग करण्यापेक्षा तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर तुम्ही 1-2 वर्ष आमच्याकडे काम करा आणि तुम्ही स्वतःचा आईस्क्रीमचा बिझनेस करा, त्याला आम्ही तुम्हाला मदत करतो. असं जे लालवाणी कुटुंब आहे ते क्रेझी आईस्क्रीमचं त्यांनी आम्हाला असे ऑफर दिल्यामुळे काय झालं, मी ते मग ते जो म्हशीचा प्रोजेक्ट होता आणि शेतीचा आम्ही स्टॉप केला. तिथं आम्ही माणसं लावली, म्हणजे गडी असतात ते बोलतात तसं, कारण आमच्याकडे 25 म्हशी आणि 2-4 बैलजोड्या आणि एकत्र शेती होती आणि त्याच्यासाठी 2 कुटुंब होते. त्यामुळे ते तिकडं व्यवस्थित चालेल असं केलं आणि मग मी इकडे क्रेझी आईस्क्रीममध्ये कामाला यायला सुरुवात झाली. म्हणजे पहिला सीझन झाला त्यावेळेला मी 3 महिने तर तिथंच थांबायचं सकाळ संध्याकाळपासून. मग 2 कामगार आणि मी असं 3 जण असायचं, दिवस रात्र काम चालायचं सीझनला आणि ऑफ सीझनला एकदम कमी असायचं. ती पांढरी मिल्क लॉली आणि ऑरेंज लॉली जी 30 पैसे 40 पैसे होती, 8 रुपयाला विकली जायची. त्याचं प्रचंड काम त्यावेळेला असायचं. आणि 1-1.5 वर्ष गेल्यानंतर संताजींचं माझं संताजीमध्ये यायचं चालू होतं. संध्याकाळी आम्ही जेवायला वगैरे जायचो, त्यामुळे इथे यायचं आणि त्यांच्यामुळं त्यांची आमची ओळख चांगली झाली होती. त्यांचे घरचे रिलेशन झाले. बरं. म्हणजे क्रेझीच्या पहिल्या ओनरची पहिले जे ओनर होते आणि इतक्या झोकून देऊन चिकाटीनं काम करतात सगळं. म्हणजे त्यांनी फक्त सकाळी यायचे, माल मोजून दिला की काय दिवसभराला लागणार आहे दूध साखर तेवढे पैसे द्यायचे, तुमचं तुम्ही बाजारात आणा, दिवसभर माल तयार करा. संध्याकाळी ज्यावेळेला गाड्या फिरून यायच्या, हातगाड्या आणि आपल्या दखलगाड्या आणि पेट्या असाय त्या संध्याकाळी जमा होताना ते यायचे. तेवढं कलेक्शन झालं की दिवसभराचा हिशोब संपायचा. भाडे जागा छोट्या छोट्या मशिनरी होत्या गणेशनगरला, आता जी पार्लर आहे समोर. आणि असा काळ 1 वर्षभर गेल्यानंतर त्यांना एक ते लक्ष्मी हॉटेलचा ऑपॉर्च्युनिटी आली आणि ह्या धंद्यातनं त्यांना फार काय अपेक्षित नव्हतं की भाडे जागा आणि इतक्या वर्ष असं चालू आहे आणि इतकं राबायला लागतं, तर आपण हा बिझनेस कुठंतरी द्यायला पाहिजे किंवा काय करायला विकायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे.
आणि आम्हाला नवीन चालू करायचं होता. ह्या 2 गरजा त्यावेळा आल्या आणि त्यांना ती ऑपॉर्च्युनिटी मोठी आल्यावर त्यांनी म्हटले तुम्ही बाहेर जाऊन काढण्यापेक्षा हेच बिझनेस घ्या, चालू बिझनेस आहे, मशिनरी चालू आहेत, कस्टमर आहे. मग एकट्याला जमणार नाही, कारण एक जण काम करायला तर एक जणाला बाजारात जायला पाहिजे, मटेरियल आणायला पाहिजे, एखादा आजार पडला तर म्हणून 2 जण करायला पाहिजे. मग मी संताजीनं बोलवलं आणि संताजीने माझी त्यांच्यावर बैठक झाली आणि एक रक्कम ठरली आमची. हो. आणि त्याप्रमाणे मग तो बिझनेस घ्यायचा ठरला आणि मग आमचा प्रवेश क्रेझी आईस्क्रीममध्ये झाला. बर, म्हणजे त्यांची गरज हां. आणि तुमची गरज अशी एकत्र येऊन क्रेझी आईस्क्रीम ज्यांचा पूर्वीचा ब्रँड होता त्यांच्याकडून तुम्ही टेकओव्हर करून तुम्ही ती कंपनी घेतलीत आणि त्यानंतर क्रेझी आईस्क्रीम हा ब्रँड तुमचा झाला आणि तिथून तेव्हापासून तुम्ही तो चालवताय आणि तो वाढवला आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी करताना सुरुवातीच्या काळामध्ये कोणत्या अडचणी आणि आव्हानं होती? जनरली कोणताही बिझनेस चालू करायला गेलं म्हणजे आता आम्ही टीएलसी झाल्यापासून आम्हाला हे लक्षात आल्या गोष्टी, पण त्यावेळी त्या लक्षात आल्या नव्हत्या की कोणताही बिझनेस चालू करताना 3-5 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक मेथड्स सगळ्या माहीत पाहिजेत, म्हणजे आईस्क्रीम कसं करायचं, एक भांडवल पाहिजे, परत माणसं पाहिजेत, मार्केट पाहिजे. ह्या 5-6 गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत. आणि पिढी ज्यात शेती किंवा पारंपरिक नोकऱ्या केल्याच्या पलीकडे काही केलं नसल्यामुळं आमच्या दोघांची ही पहिली जनरेशन होती आईस्क्रीममध्ये आली. बरोबर. आणि आम्ही जेव्हा जर आईस्क्रीम फॅक्टरी घेतली तेव्हा मला 1 वर्ष 1.5 वर्ष इथलं नॉलेज आलं होतं. संताजी नवीनच जॉईन झाला होता. टिपिकल घरात काय वाटतं की पोरांना 8-9 वाजता गेली की संध्याकाळी 5-6 वाजता यायला पाहिजे. मग घरात जरी वेळ झाला की लगेच चालवायची की कसला बिझनेस करताय, किती वेळात यायचं. बरोबर. पहिली अडचण जे आता नॉलेजची होती ते थोडंफार नॉलेज तिथं आलं होतं की आईस्क्रीम कशाला म्हणतात आणि कशाशी खातात आणि कसं करतात, थोडंफार नॉलेज आलं होतं. बरोबर. मग संताजी बरोबर ते शिकले. पण आता पुढचे चॅलेंजेस होते ज्यांनी आम्हाला द्यायचं ठरवलं आणि आम्ही ते घ्यायचं ठरवलं. त्यावेळेस जी काय रक्कम ठरली त्यांना द्यायची ती आम्ही दोघांनी जाऊन आमच्या घरी सांगितलं की असं असं घ्यायचं आहे आणि आपण दोघांनी घ्यायचं ठरले आणि तुम्ही एवढे एवढे पैसे आम्हाला द्या. कारण आमच्याकडे तेव्हा उत्पन्नाचा किंवा शिल्कीचा काही प्रश्न नव्हता. मग घरातल्यानी त्यांनी सांगितलं आमच्याकडे काही पैसे नाहीत संताजींच्या घरात, कारण त्यांना संताजींना 3 बहिणी होत्या, दोघीचं लग्न झालं तर अजून 2-3 करायचं होतं. ही पुढं खर्च होते आणि एकटे वडील मिळवायचे, काही गाई म्हशीचं पोटा आणि थोडीफार शेती, त्याच्यावर हे सगळं चालायचं. कसं तर शिक्षण करून पूर्ण करत आणलेलं. आणि आमच्यात तसंच होतं की आमच्यात म्हटलं की तुला कारखान्यात सर्व्हिस असताना जात नाहीस आणि तुला बिझनेसला कशाला द्यायचं. त्यातनं आणि दुसरा विषय काय की हा आईस्क्रीम त्यावेळी 40 वर्षापूर्वी जर बघायला गेलं तर त्याच्याकडे एक लहान मुलं रडाली की द्यायचा प्रोडक्ट आहे. आनंदाच्या क्षणी खायचा आता झाला. त्यावेळी असं होतं की कोणतं रडाले मुलं तर त्यांना द्यायचं. मग हा मुलं रडायचा बिझनेस तुम्ही करण्यापेक्षा तुम्ही दुसरं काय तर करा किंवा नोकरीला जावा, तर तुम्हाला एक 5-50 हजार कुठनं जर कर्ज काढून आणून देतो. पण आता ह्याला द्यायला काय आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणजे आता भांडवलचे पहिला लागतं आपल्याला, तर ते चॅलेंज आलं, हे मोठं मोठं आव्हान आलं. मग आपली जर इच्छा असेल तर हे आव्हान कसं होतं, तर त्याचं पहिलं उदाहरण पहिलं आम्हाला थोडं नॉलेज आलं. दुसरा पार्ट आला की हा भांडवलाचा. मग आम्ही दोघांनी त्यांच्याकडे गेलो की असं असं झालं आणि आम्हाला काही घरात द्यायला तयार नाही. मग त्यांनी आम्हाला असं सुचवलं की तुम्ही बँकेतनं कर्ज घेतल्यास समजा आम्ही जे तुम्हाला देतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्षाला हप्ता आणि व्याज देत जावा, तुम्हाला काही मशीन लागलं तर आम्ही देतो, कारण त्यांचं मशीन मॅन्युफॅक्चरिंग बी होतं. बरं. म्हणजे हा टोटल आमचा जो 1-1.5 वर्षात त्यांचे संबंध आल्यावर जो ट्रस्ट निर्माण झाला होता, हा, म्हणजे विश्वासातून तुम्हाला तो ब्रँड तुमच्या स्वाधीन केला. स्वाधीन केला. म्हणजे आम्ही 1 रुपया न देताना त्यावेळी. मग त्यानंतर एक करार झाल्यानंतर 1 महिन्याभर आमच्या घरातल्यांनी थोडे पैसे दिले, ते आम्ही त्यांना काहीतर द्यायला पाहिजे म्हणून दिले 5-50 हजार रुपये, ते सुद्धा बऱ्याच गोष्टी करून. आणि मग तो प्रवास सुरू झाला. मग त्यात मशिनरी, आता जे मशिनरी मटेरियल लागते, मटेरियल काय आता दररोजचा धंदा झाला, बाजारात आणून केलं तरी चालू शकतं, स्टॉक ठेवायची काही गरज नाही. 8-10 प्रोडक्ट होते फक्त. मशिनरी ज्या 10-12 वर्ष वापरलेले पाक खराब होत आलेल्या होत्या. बरं. आणि विकायची जी माणसं ती चेन होती ती बाजारात जाऊन डायरेक्ट विकायचं अशा पद्धतीचं होतं. म्हणजे हे काय त्या छोटं प्रमाणात होतं. आणि तो प्रकार जो होता तो म्हणजे भरपूर चॅलेंजेस, काय आपण हे सगळं करतो पैशासाठी. आणि जसं जसं सीझन आला पुढं तर भरपूर रात्रंदिवस काम असायचं, पैसे राहायचे. आणि स्वस्त होतं सगळं. 1 रुपया युनिट लाईट, 5-7 रुपये लिटर दूध, 50-60 रुपये लोणी, असं सगळं स्वस्त होतं. त्यामुळे तयार होणार प्रोडक्ट आजच्या रेटमध्ये त्यावेळा विकला जायचा. आज 5 रुपयाचा कप, त्यावेळा आम्ही 5 रुपयाला विकायचो. त्यामुळे चांगल्या क्वालिटी, चांगलं प्रोडक्ट आणि पैसे राहायचे. आणि सीझन संपला की टोटल स्टॉप व्हायचं. म्हणजे जूनला पाऊस चालू झाल्यावर पुढल्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत सगळं स्टॉप. आणि मग ते जे काय खर्च आहे, तुला भाडं आहे, लाईट बिल आहे किंवा काय देणी आहे, ते सगळं त्या पैशातून जायचं. मग त्यातनं लोकांना बोनस द्यायचा आहे किंवा आणि काय द्यायचं आहे, तर ते सगळं पाक परत प्रॉब्लेममध्ये यायचं.
म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम होते ते 12 वर्ष आम्ही लॉसमध्ये काम केलं. बरं. अरे बाप. म्हणजे घरात काय सांगायचं नाही, 12 वर्ष सलग लॉसमध्ये केलं. आणि घरचं डबा घ्यायचा, घरच्याच लोकांचं जेवण घ्यायचं, स्टँडवर यायचं, तिथनं चालत गणेशनगरच्या पार्लरपर्यंत यायचं, दिवसभर काम करायचं, जायचं, सीझनला वाटायचे पैसे शिल्लक राहिले तर ऑफ सीझनला सगळं निलवायचं. वर्ष कुठलं होतं, म्हणजे कुठल्या वर्षी, कुठल्या साली 95ला स्टार्ट झालं होतं आणि तिथून 12 वर्षे सलग 12 वर्ष लॉसमध्ये गेले. आणि त्यामुळं हे जे लॉस अजून कसा मोठा लॉस होता, आम्ही त्यांना जे पैसे देत होतो आणि त्याच वेळेला इकडं मशिनरी किंवा मटेरियल किंवा आणि काय विक्री व्यवस्था चेंज करणे, भाडं वाढ, कामगारांचा पगार वाढ, हे सगळं चालूच होतं इकडं. म्हणजे ते मार्केटप्रमाणे सगळं चालूच होतं. म्हणजे त्यांच्या आधी आम्ही घ्यायच्या आधी ती जी जागा आहे ती 1,000 रुपये भाड्यामध्ये, तर आम्ही आल्यावर 5,000 रुपये भाडे झाले. अरे बाप. आणि मशिनरी तर 2 वर्षात सगळ्या बदलायला लागल्या. आणि मग ते पैसे द्यायचं काय हे बदलायचं, असं करत ते पैसे वाढत वाढत गेले. म्हणजे 1995 पासून साधारण 2007 पर्यंत हां, हा 12 वर्षाचा काळ तुमचा हा तोट्याचाच होता. तोट्यातच होता. मग आणि त्यामध्ये अजून एक ट्विस्ट काय होता की सांगली अर्बनचं एक लोन होतं पहिल्या ओनरचं. आणि त्यामुळं ते कंपनी, आम्ही जरी पार्टनर झाला असलो तर तो पार्टनरशिपवरती होतो आणि तेही पार्टनर होते. आणि भाड्याची जागा, ते जे लोन होतं त्या क्रायसिसमध्ये केस चालू होते एकमेकाच्या, म्हणजे पहिल्या ओनरच्या, म्हणजे क्रेझी स्कीमच्या त्यांच्या. आणि तोपर्यंत हप्ते भरायचे थांबवलं. बरं. ज्या दिवशी निकाल लागेल त्याशी भरतो. आणि एक दिवस अचानक शनिवारी आमचा वकील न गेल्यामुळं, करमरकर वकील म्हणून होते, त्या न गेल्यामुळं काय झालं की ते बँकेच्या बाजूला लागलं, सांगली अर्बनचं होतं. बरं. आणि त्यांचे वकील, पोलीस, कोर्टाचं माणूस सगळे येऊन बसले संध्याकाळी 4 वाजता. शनिवारी अपील काय 4ला संपलं ना सगळं, परत अपील नाही, बाकी चान्स नाही. एक तर पैसे आता भरा किंवा हे लॉक होणार किंवा आमचा इथं माणूस येऊन बसणार, दररोजच्या दररोज जेवढा बिझनेस होईल तेवढा घेऊन बँकेत भरणार. अरे बापरे. बरं. मग आता परत आम्ही त्या ओनरना बोलवलं. आम्ही जेवढे पैसे दिले ते त्यांनी म्हटले की त्या पैसे त्यात तुम्हाला रिटर्न बँकेला भरतो, राहिलेले पैसे तुम्ही भरा. आता राहिलेले पैसे तर कुठे आहेत आमच्याकडे. मग आमचा जवळचा मित्र राजेंद्र लंबे, त्याला मुरगा राजेंद्र होता, त्याला बोलवलं. त्याने बँकेतल्या अधिकाऱ्याला, म्हणजे त्यावेळेस तो शिपाई होता, आता जे मॅनेजर लेवलला गेला आहे, तर त्याने मॅनेजरला बोलला की माझे दोस्त आहेत, प्रामाणिक आहेत, नक्की फेडतील, तुम्हाला घराचे शेतीचे वगैरे कागद देतो 2-3 दिवसात, शनिवार आहे आज, आणि तुम्ही चेक द्या. मग त्यानं त्याच्यावर ट्रस्ट ठेवून आम्हाला चेक दिला. आणि मग त्या दिवशीचं ते जे काय आमचं लॉक व्हायचं ते वाचलं. बरं. आणि तिथनं पुढं मग 5-6 दिवसात सगळ्या करार सगळे चेंज झाले आणि मग ते आमच्या नावावर झालं. आणि तिथनं पुढं सगळ्या गोष्टी बदलायला सुरू झाल्या. बरं. म्हणजे तो पण तुमच्या जीवनातला एक बॅड पॅच होता की व्यवसाय करण्याची इच्छा होती, जिद्द होती, भांडवलाची कमतरता होती, पण त्यातूनही तुम्ही मार्ग काढत गेलात आणि तो मार्ग निघत गेला. आणि त्यानंतर तुम्ही तो व्यवसाय यशस्वीपणानं आजपर्यंत चालवला आहे. हे सगळं करत असताना प्रोडक्शन हा एक वेगळा पार्ट आहे. त्याचं नॉलेज तुम्ही घेतलं होतं, काही दिवस तुम्ही पूर्वीपासून त्याच्यामध्ये काम करत होतात त्या ब्रँडसोबत, त्यामुळे तुम्हाला थोडीफार माहिती झाली होती. संताजी कदम हे तुमचे मित्र, ते पूर्वी पतसंस्थेमध्ये काम करत होते, नंतर ते तुमच्यासोबत आले आणि तुम्ही दोघं एकत्र मिळून तो व्यवसाय चालवत होतात. प्रोडक्शन करणं सोपं आहे. हो. एका जागी बसून आपण ते प्रोडक्शन करू शकतो, लक्ष देऊन करून घेऊ शकतो. पण प्रोडक्शन केल्यानंतर ते वितरित करणं किंवा त्याचं मार्केटिंग करणं हे मोठं आव्हानात्मक आहे. तर नंतरची ती प्रोसेस जी होती ती कशी साध्य केली, त्यातले कोणते अडथळे होते, ती आव्हानं तुम्ही कशी पार केलीत, त्याच्यासाठी काही युनिक स्ट्रॅटेजीज वापरल्या का? जोपर्यंत हे 12 वर्ष होतं ना, तोपर्यंत आम्ही बाहेरच्या मार्केटमध्ये काय देत नव्हतो. म्हणजे बरं. कुठं आईस्क्रीम द्यायला जायचे, मार्केटिंग करायची गरज नव्हती. एक स्टॉल होता इस्लामपूर स्टँडला, म्हणजे आजही आहे, म्हणजे गेली 40-45 वर्षे ते आमच्या ब्रँडबरोबर आहेत. आणि दुसरं एक सांगोल्याला चालू झालं होतं. हे 2 स्टॉल सोडले तर बाहेर काय मार्केटिंग किंवा कोणाला आईस्क्रीम द्यायचं नव्हतं. आमच्याकडचे सेल्समन प्रत्येक गोष्टी 5-6 वाढायचे, कमी यायचे, तेच नेऊन विकायचे, संध्याकाळी पैसे यायचे. त्यामुळे जिकडं तिकडं उधारी झिरो, सगळं जिकडं तिकडं व्हायचं. ही 12 वर्ष गेल्यानंतर जे चालू झालं, मार्केटमध्ये दुसरे ब्रँड यायला चालू झाले. आणि मग थोडंफार पिक्चरच्या टाक्या जोरात चालायचे, त्यामुळे पिक्चरच्या टाक्यातनी असायचे. आणि मग आता आपण बी असं वाडीलालसारखं किंवा आणि कुठली क्वालिटी वॉल्स नवीन मार्केट आलं त्यांच्यासारखं काय तर करूया. आणि म्हणून मग मार्केटमध्ये जायचं सुरुवात झाली. आणि मग संताजी काय केले की ही प्रोडक्शन मी बघतो, तर त्यांनी म्हटले मी थोडं मार्केटिंग बघायला चालू करतो. आणि मग ज्यावेळी मार्केटमध्ये जायला चालू झालं, तसं काय मार्केटचं ट्रेनिंग नाही, काय नाही, जे कॉलेजमध्ये शिकलं तेवढंच. मार्केटमध्ये जायला चालू झाल्यावर लक्षात आलं की लोक काय म्हणणार, तुमचा लोकल ब्रँड आहे, मग तुम्ही फ्रीज फुकट द्या, माल असाच उधार टाकून जावा,
विकल्यावर पैसे देणार. हे सुरुवातीला कुठलाही बिझनेस आपण नवीन चालू केलं की हे सगळ्यात मोठे चॅलेंजेस. आपल्याकडं असं काहीतरी युनिकनेस असेल की जो जगापेक्षा वेगळा आहे तर हे चॅलेंज येत नाहीत. पण आईस्क्रीम सगळ्यासारखंच सारखं आहे आणि प्रोडक्ट तसेच आहेत, सेम चोकोबार आहे, सेम कप आहे, सेम कुल्फी आहे. तर त्यावेळी नॅचरल वगैरे हा प्रकार नव्हता, की एकसारखंच आईस्क्रीम होतं. पण त्यावेळी फक्त डेअरी आईस्क्रीमच होता हा प्रकार, त्यामुळे सगळ्यांसारखं होतं. मग हे चॅलेंज आल्यावर आम्ही मग आता आपल्याला किती परवडत आहे तर तेवढे एक 5 फ्रीज देऊन बघूया. 5 फ्रीज दिले की त्यांना 5 माल देऊया. मग ते परत आणि पुढल्या वर्षी अनेक 10 जणांना देऊया. असं चालू होत होत गेलं. त्यावेळी आम्ही फुकट फ्रीज द्यायचे आमच्या ह्याच्यातले. म्हणजे ते फुकट म्हणजे कसे द्यायचे, लालवणीच्याकडं घ्यायचे उधारीवर, ह्यांना द्यायचे. लालवणीचे पैसे वर्षभर फेडत राहायचं आणि त्यातनं विक्री यायचे. मग कोण म्हणणार फ्रीज बंद पडले, कोण खटके लाईट बिल येते म्हणून खटके बंद करणार, मग पातळ झालं की आम्हाला ते परत घ्यायला. अशा अनेक अडचणी आईस्क्रीममध्ये त्यावेळेला यायच्या. आणि जे चॅलेंज होतं ते मग त्यांच्यापर्यंत पोचवायचं कसं, जाहिरात कशी द्यायचं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. पण ते टप्प्याटप्प्यानं त्यात होत गेल्या. आणि नंतरचा एक पिरियड असा आला की पिक्चरच्या डोक्यामधनं जिथं कोणाचं नाही तिथं द्यायला चालू झालं. आणि मग प्रत्यक्षात मार्केटमध्ये हे सगळं आमचं डायरेक्ट होतं, डिस्ट्रीब्युटर वगैरे नव्हतं. मग एक काळ असा आला की आम्ही म्हटलं की मेवाडवाले त्यांनी त्यावेळा आले इथे बाजारात, किंवा आपण आईस्क्रीम बाजारात स्वतः नेऊन विकायला चालू करू. एकतर ते विकायचं जे मार्जिन आहे ते बी आपल्याला राहील. आणि पहिला स्टॉल आम्ही गणपतीला ह्याच्यासमोर लावला, आपल्या चर्च आहे ते तर चौकात लावला, बालाजी चौकात. आणि पहिल्या दिवशी आम्ही फ्रीज वगैरे घेऊन गेलो, टेबल लावला आणि एक 100चा बल्ब लावला. पुढं समोर मेवाडच्या गाडीत भरपूर लाईट लावले, सगळं लावले. त्यांच्याकडे गर्दी, आमच्याकडे गिरायकच नाही. सगळं चांगलं क्वालिटी आईस्क्रीम असून सुद्धा. मग आमच्या लक्षात आलं की काय करायला पाहिजे, मार्केटमध्ये जायचं, कारण प्रतिशत गिरायक केले. दुसऱ्या दिवशी भरपूर ट्युबा लावल्या, चांगलं चकाचक काउंटर तयार केले. आणि मग आणि एक पुकारायला माणूस ठेवला, खुर्च्या ठेवल्या थोड्याफार. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून बिझनेस चालू झाला. आणि तेच मग रिफ्लेक्शन आम्ही अनेक यात्रेमध्ये केलं. त्यावेळी कुठली कंपनी यात्रेत लावत नव्हती, यात्रेत आईस्क्रीम लावण्याचा स्टार्ट आम्ही केला. आणि त्यानंतर मग लोक म्हणाले लोकलला तुम्ही जत्रेत विकायला आहे. जसं आज मारुती किंवा आणि मोठे ब्रँडसुद्धा बाजारात जाऊन लावायला लागलेत. आणि ती सुरुवात केल्यानंतर मग इतर कंपन्या आता बाजारात म्हणजे यात्रेमध्ये लावायला सुरुवात झाली. मग ज्या गावात आम्ही असे स्टॉल लावेल त्या गावातली लोक परत आम्हाला आईस्क्रीम विकायला मागायला लागली. मग आता फुकट देण्याच्या ऐवजी 50% पैशावर द्यायला चाललं, जरा जास्त मागल्यावर मग पूर्ण द्यायला चालू केलं. असा तो पिरियड झाला की मग असं द्यायला. मग जत्रेत लावल्यावर सुद्धा काय व्हायचं, आम्ही नाट्यगृहात लावायचं किंवा जत्रेत लावायचं, लोक आईस्क्रीम खायला तयारच व्हायचे नाही. म्हणजे असा ग्रुप असला की कोण घ्यायचं पहिला. बरोबर. आणि मग झाला तर धंदा भरपूर व्हायचा, नाही तर व्हायचंच नाही. संताजी आणि दोघं तिघं असे काय करायचं ह्याच्यावर म्हणून ना, मग त्यांनी शक्कल लढवली की अशा ठिकाणी गेले की लहान मुलांना एक 5-6 कांड्या फ्रीमध्ये द्यायच्या. मग त्यांनी खायला बघितलं की लोक इतर घेतील, किंवा मित्र बोलवायचे 4-5 जण आईस्क्रीम खात बसवायचे, इंटरव्हल झाले की तिथं बसवायचं, मग ते घ्यायचं. किंवा जत्रेत गेले तर आधीच्या यात्रेतले मोकळी पाकिटे घेऊन जायचे, ते सगळे टाकायचे की लोकांना वाटते आईस्क्रीम भरपूर खापायला, मग खायचे. अशा वेगवेगळ्या छोट्या ट्रिक्स वापरल्या. अरे वा. आणि त्यामुळे तो ग्रीप यायला चालू झाला. ह्या काळामध्ये जे माल तयार करायची त्याची क्वालिटी सातत्य तसंच सेम ठेवलं होतं. कुठं कॉम्प्रोमाइज तिथं करायचं नाही, दर योग्य आपल्या माणसांना इथं परवडतील अशी, कारण आम्ही डायरेक्ट विकत होतो त्यामुळे तो काय चॅलेंजेस नव्हता. हे सगळं पहिला जे काय फॉर्म्युलेस होते ते सेट झालेले तसंच आम्ही करत इथंपर्यंत आलतो. त्यामुळे लोकांना ते आईस्क्रीम आवडायचं, रिपीट व्हायलं, त्यांच्या गावातनी स्टॉल व्हाली. हा पिरियड मग पुढं चालू झाला वाढायचा. म्हणजे आपल्याला जर उद्योग आणि व्यवसाय करायचा असेल आणि आपलं उत्पादन खपवायचं असेल तर अशा गिमिक काहीतरी कराव्या लागतात, मार्केटिंग स्ट्रॅटेजी अवलंबावी लागते आणि त्याच्यातूनच मग आपला खप वाढू शकतो. हे अनेक मोठ्या ब्रँडने सुद्धा तेच केलेलं आहे. आपण ही त्याच चाकोरीबद्ध वाटेतून काही गोष्टी निवडून काही गोष्टी साध्य केल्या, त्यातून व्यवसाय वाढला, व्यवसाय वृद्धित झाला. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मगापासून आपण बोलतोय, तुमच्या बोलण्यात सारखा वारंवार संताजी कदम यांचा उल्लेख येतोय. ते तुमचे बालपणापासूनचे मित्र आहेत. तुमची ही मैत्री कधीपासूनची? तुम्ही एकत्र उद्योगामध्ये आलात, उद्योगामध्ये येण्यापूर्वी तुम्ही आधी काही छोटे व्यवसाय पण केले होते, आणि तुमच्या या मैत्रीबद्दल आणि त्यातून तयार झालेल्या पार्टनरशिपबद्दल तुम्ही काय सांगाल? आज ते आपल्यात नाही आहेत, दुर्दैवानं काही महिन्यांपूर्वीच त्यांचं निधन झालं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही त्या मैत्रीबद्दल काय सांगाल? तसं म्हणायला गेलं तर ते आपण रक्ताच्या नात्याचं जर कोण जवळ असलं तर आपण भाऊ म्हणतो, रक्ताच्या नात्यात नसेल तर मैत्री किंवा दोस्त म्हणतो. काय पूर्वजन्माची पुण्याई किंवा आणि काय असेल त्यामुळे आमचा योग एकत्र यायचा असेल. पहिलीपासून म्हटलं तर त्याच्या आधी 5-6 वर्षे, म्हणजे 5व्या-6व्या वर्षी आम्हाला शाळेत घ्यायला 40 वर्षापूर्वी पद्धत होती. आता 3.5-2.5 वर्षापासून चालू झाले.
मला ते म्हणजे बालवाडीने हा काही प्रकार नव्हता, डायरेक्ट पहिलीतच बसायचं. त्यावेळीपासून आम्ही सकाळी 7-8 वाजता ग्राउंडवर खेळायला, 10 वाजता शाळेत आणि नंतर मग संध्याकाळी परत 5-7 वाजेपर्यंत खेळायला. म्हणजे हा 12 तासाचा पिरियड त्यावेळेपासून चालू होता आमचा, शाळेत आल्यानंतर, कॉलेजमध्ये आल्यानंतर आणि नंतरच्या आयुष्यात. म्हणजे आपण जर ती 40 वर्षे पकडली, 55 वर्षे वय आहे आणि त्यातली पहिली 5 सोडली, आपल्या लोकांना वाटतं की क्रेझी आईस्क्रीम 30 वर्षे झाले, आता 30 वर्षाची मैत्री आहे. तर ती 30 वर्षाची नाही तर 55 मधल्या 50 वर्षाची मैत्री. आणि किती काळ आपण कोणाला देतोय, आपल्या फॅमिलीत किती असतो आणि बाहेर किती असतो, त्यातला जर मेजर केला तर आपण निम्म, जर आपल्या दिवसातल्या 24 तासातलं निम्म काढलं तर 12 तासातला 8 तास ते 10 तास आपण घरात असतो. त्या 10 तासातलं किमान 8 तास झोपतोय, 2 तास सकाळचे आणि संध्याकाळचे फक्त घरातल्यांशी संपर्क येतो. त्यात मग आपलं काय आवरायचं असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात, तेवढाच वेळ त्यांचा घरातल्या लोकांशी संपर्क होता. पण त्यानंतरचा, बाहेर आल्यानंतरचा संध्याकाळी जाईपर्यंतचा संपर्कात आमचा कंटिन्यू दोघांचा होता. म्हणजे ते हा दिवसचा जो दिनक्रम आहे फॅक्टरीत आल्यापासून क्लोजिंग होईपर्यंतचा, त्या पद्धतीचं असल्यामुळं दोघांचे काय व्हॅल्यूज असतील, काय चॅलेंजेस असतील, मी कशात स्ट्रॉंग असेल, तिने कशात स्ट्रॉंग असेल, माझ्या काय विकनेस असतील, त्यांच्या काय विकनेस, या दोघांना पूर्ण माहीत झाल्या होत्या. आणि मैत्रीपर्यंतच्या गोष्टी होत्या. म्हणजे त्यावेळेला शाळेत सुद्धा आम्ही 10वीपर्यंत असताना क्रिकेट खेळायचो, तर क्रिकेटमध्ये मी कॅप्टन असायचो. त्यावेळेला ह्याची मदत चांगली असायची, तो चांगला बॉलर किंवा कॅचर, फिल्डर असायचा. त्यानंतरच्या पुढच्या काळात आल्यानंतर कॉलेजमध्ये तसंच असायचं. मी कुठल्याला म्हणजे NCCत गेलो तर मी, कारण त्याला वेळ मिळायचा नाही, त्यामुळे NCC, NSS अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीत मी असायचो. त्यावेळी तो त्याचा संपर्क असायचा. आणि क्रेझी आईस्क्रीममध्ये आल्यावर सुरुवात झाली त्याची. मैत्री आणि पार्टनरशिप हे 2 वेगवेगळे पार्ट आहेत. नक्की. आणि आम्ही त्यावेळेपासून एक शिकलो होतो की आपण जे हे करतोय तेव्हा आपला जे काही फॅमिली आणि मैत्रीचा विषय आहे तर हा वेगळा, आणि इथं आल्यावर आपला कमर्शियल विषय असायला पाहिजे. आणि जरी भांडवल कमी जास्त असलं किंवा वेळ कमी जास्त देत असलो तरी आम्ही त्यावेळीपासून 50-50% पार्टनरशिप ठरवली होती आणि त्या पद्धतीने आज अखेर चालू आहे. आता मेजर प्रॉब्लेम पैसे जास्त आल्यावर आणि कामं जे कमी जास्त करतोय का ह्याच्यावर जास्त असतात, आणि किती आपण ॲडजस्टेबल आहे. म्हणजे बऱ्याच वेळा मला प्रश्न विचारला की तुमची पार्टनरशिप आणि मैत्री एवढे दिवस कशी टिकली. खरं आहे. काही सुवर्ण मध्य जे काय असतात किंवा एक थिक लाईन असते, ती थिक लाईन प्रत्येकाने आपली आपली ओळखली पाहिजे आणि त्या थिक लाईनपर्यंतच आपण त्या एकमेकात इंटरफेअर करायला पाहिजे. म्हणजे काय आर्थिक जबाबदाऱ्या असल्या तर किती रुपयेपर्यंत मी निर्णय माझा मी घ्यायचा, किती रुपयाच्या पुढचे निर्णय इतरांनी घ्यायचा, म्हणजे दोघांनी विचार करून घ्यायचा, ह्या गोष्टी ठरलेल्या असायच्या. समजा मार्केटिंग बघतात तर त्यांनी पूर्ण मार्केटिंग बघायला, मी प्रोडक्शन बघाले, तर प्रोडक्शनमधले काही महत्त्वाचे निर्णय असतील तर ते एकत्र येऊन सांगायचे की असे असे बदल करायला, असं असं मशीन घ्यायला घेऊया का असं. आणि मार्केटिंगमधले जे काय ह्यांना मशीन द्यायचं आहे इथंपर्यंत किंवा हे डिस्ट्रीब्युटर द्यायचं आहे वीर, पण छोटे छोटे निर्णय पर्सनल घ्यायचे. पर्सनल पद्धतीने एखादा निर्णय चुकला आणि त्यामुळे लॉस झाला तर त्यातनं लर्निंग घ्यायचं. त्याच्या पलीकडे असं नाही की बाबा तू हे चुकला आहेस आणि हे त्याचा लॉस तुझ्यामुळे झाला आहे, तू बघ, असं काही नाही. मी किती मोठा निर्णय घेतल्यामुळे एखादा लॉस झाला असेल किंवा एखादा निर्णय नच घेतल्यामुळे झाला असेल तर त्यातनं लर्निंग घ्यायचं, आपण वेळेत काही ह्या गोष्टी करायला पाहिजेत. बरोबर. मग त्यामुळे काय व्हायचं की आमचं वाद व्हायचा कधी संबंध यायच नाही. आणि जर काही तात्विक मतभेद झाले काही गोष्टीवर तर ते बिझनेसच्या पुरती तेवढेच असायचे, दुसऱ्या दिवशी पण त्या पद्धतीनं चालू असायचं. पण त्याचा घरच्याशी काही नाही, आमच्या घरातले त्यांच्या घरात, त्यांच्या घरातले आमच्या घरात येणे जाणं, प्रत्येक सुखदुःखाच्या वेळेला एकत्र येणे जाणे, ह्या सगळ्या फॅमिलीच्या चालू होत्या. त्यामुळं कधी असं मैत्री आहे किंवा भाऊ आहे असं कधीच त्यात हे झालं नाही की डिफेक्ट आले नाही. बरं. कारण पर्सनल रिलेशन, वैयक्तिक संबंध आणि व्यवहार ह्या 2 गोष्टी वेगळ्या जरी असल्या आणि तर त्या एकत्रित जेव्हा येतात तेव्हा थोडासा हा भाव होतोच की क्रायसिस होणं, थोडासा वादविवाद होणं, ह्या गोष्टी घडतात. तर तुम्ही आता सांगितलं की बऱ्याच काही गोष्टी छोट्या छोट्या निर्णयासंदर्भात असतील तर तुम्ही एकमेकांशी संवाद साधायचा आणि मग तो निर्णय घेतला जायचा. एखादा निर्णय चुकीचा असेल तर त्याच्यावरती फार विचार न करता त्यातून शिकायचं काहीतरी, त्यात शिकण्यासारखं काय होतं हे घ्यायचं आणि पुढं जायचं. हे सगळं करत असताना याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सपरन्सी किंवा विश्वासार्हता याच्यावरतीच हे नातं टिकलं आहे. हो, बरोबर. आणि ते आजही टिकून आहे, इतक्या वर्षांपासूनचा तुमचा संपर्क होता. तर हे सगळं करताना याचा कधी वाटलं का की किंवा त्यांना किंवा कधीतरी मला राग आला आहे, फार मी एखाद्या गोष्टीबद्दल चिडलो आहे, तुम्ही आता सांगितलं की आम्ही ते विसरून जायचो, पण तरी देखील व्यवसायामध्ये हे होतं. कारण पार्टनरशिप म्हटलं की जसं तुम्ही आता सांगताना सांगितलं की पैशाची कमी जास्ती किंवा नफा झाला, तोटा झाला, याच्यामध्ये थोडंसं एखादी अभिलाषा निर्माण होणं किंवा एखाद्यामुळं तोटा झाला तर बाबा हे तुझ्यामुळं झालं किंवा ही गोष्ट अशी व्हायला नाही पाहिजे होती,
कारण तोटा जेव्हा होतो तो दोघांचाच असतो, फायदा होतो तोही दोघांचाच असतो. पण जेव्हा फायदा होतो तेव्हा तो दोघांचा असतोच, तेव्हा शक्यता कमी आहे की बाबा या संदर्भात डिस्कशन होण्याची. पण जेव्हा तोटा होतो तर त्याचं कारणमीमांसा आणि डिस्कशन मोठ्या प्रमाणावरती होतं. हो. तर असा तुमच्या जीवनातला कुठला राग, लोभ किंवा असं वाटलं की बाबा इथं मी काहीतरी चुकतोय किंवा त्यांच्याकडून एखादी चूक झाली आणि ती मनामध्ये एखादी आडी राहिली, असं काही कुठला प्रसंग आहे? असे प्रसंग एकदम कमी आहेत, असे काय घडले नाहीत. मात्र कसं की पहिल्यापासून आर्थिक जेव्हा हा विषय आला, 12 वर्षे तुम्हाला सांगितलं की आम्हाला घरात काय द्यायला लागलं नाही, घरचं जाणायचं, डबे खायचं आणि जायचं. थोडं 12 वर्षाच्या आधी 4-5 वर्षे थोडं पैसे राहायला चालू झाले, म्हणून आम्ही काय बुधवारच्या बाजारात ती भाजी नेऊन घराकडे द्यायची दोघांच्या, ती सामान घेऊन जायची. तोपर्यंत काय इन्शुरन्स किंवा इतर गुंतवणूक काय नव्हतं, जे मिळालं तर बिझनेसमध्ये घालायचं. त्यानंतर पैसे राहायला चालू झाल्यावर हा विषय केला की आम्ही पगार घ्यायला चालू केली. मग ते पगार दोघांनी समान घ्यायचे. आता त्या पगाराच त्यांनी काही करू देत आणि मी काही करू दे, आणि असं काहीतरी अचानक काहीतरी लागलं, रक्कम काय लागली किंवा लग्न ठरले बहिणीचं किंवा आणि काय आलं, ते जर आपण ड्रॉइंग केलं असेल तर वर्षाच्या शेवटी आम्ही 1-2-3 आमचे जवळचे मित्र लंबेसारखे असे एकत्र बसायचो. ह्या वर्षी दोघांचे उचल एवढे झाल्या, ज्यादा उचल झालेले ते कमी उचल झालेला ते देऊन समान करून तो विषय मागचा संपवायचा. आणि त्या पैशातनं आपण कोणी काय केलं ह्याला काय जास्त महत्त्व नव्हतं. त्यांनी पर्सनल त्याचं सोनं घेऊ देत काय, आणि इतर खर्चाला वापरू देत किंवा दवाखाने असतील, असे काही गोष्टी असतील, कोणा शिल्लक राहिली तर त्याचं त्यांना ठरवायचं. त्यानंतरचा पुढचा जास्त पैसे राहायला लागल्यानंतरचा जो पार्ट आला की मग प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात ना. मला काय आवडेल ते त्यांना आवडेल असं नाहीत, खरं आहे. आणि त्यांना काय आवडेल ते मला आवडेल असं. किंवा आमच्या बायका आल्यानंतर आणि वेगळा पार्ट चालू झाला. बरोबर. मग ते पहिल्या सुरुवातीला झाले की बायकांनी इंटरफेअर बिझनेसमध्ये करायचं नाही. पण बायका म्हणजे आमच्या पत्नी आहे, त्यांनी बिझनेसमध्ये आलं झालं की त्याच्यापूर्वी आमच्या घरातली कोणी मदतीला यायच नाहीत. पण आम्हाला ही मदत म्हणजे आम्हाला पोचतेत घरातली, ही सगळ्यात मोठी बिझनेस ती होती की पैसे देत नाहीत, ते देत नाहीत, पण वरून आणि जेवायला जातात. ते एवढे वर्षे पोचत होते आणि ती म्हणजे मदतच होती आमच्या बिझनेसला. आणि कारण सोसणे, कारण ते असे आमच्या कुटुंबातलं झालं असतं की पहिल्या 2 वर्षात लॉस आहे तर बंद करा, नोकरी जावा. कारण असं कधी झालं नाही. त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, आज ना उद्या सगळं होईल चांगलं, असं चांगली गोष्ट आहे. असंच करत गेले. त्यामुळे ते मोठं होतं. आणि त्यानंतरचा पार्ट आम्ही एकदा बसून ठरवलं की आता जास्त पैसे आले तर आपण थोडे पगार वाढवून घेऊया, आपल्या काय पर्सनल गरजा किंवा इच्छा असतील, कुठं फिरायला असेल तर ते आपण जाऊ शकतो, आणि राहिलेले पैसे जेवढे आहेत ते सगळे रिइन्व्हेस्ट करत जायचं. बरोबर. म्हणजे आमच्या काय गरजा असतील, इन्शुरन्स दोघांचे समान उतरायचे, असं जे काय करायचं, ट्रिपला जायचं तर दोघं संकट जायचं, तेवढेच पैसे ट्रिपला जायचे. मुलांचं काय इन्शुरन्स उतरायचं आहे, शिक्षण उतरायचं, तेवढं समानच करायचं. म्हणजे ज्या काही गोष्टी करायच्या त्या समान करायच्या, पण पगारातनं जे येईल ते तुम्ही इंटरनली काही करू शकता. असं थोडं सगळं करत करत गेल्यामुळं की असे काही क्रायसिस झाले, त्याने काहीतरी जास्त केलंय, मी काहीतरी जास्त केलं, असं कधी आलं नाही पाठ. म्हणजे वादाचे विषय कधी असे आले नाहीत. येणाऱ्या आर्थिक नफ्याचं तुम्ही योग्य नियोजन केलं, त्याचं व्यवस्थापन केलं, त्यामुळं कुठल्याही प्रकारचा आर्थिक बाबीवरून ताणतणाव निर्माण होणं अशा गोष्टी घडल्या. अशा घडलं. म्हणजे त्याचं तुम्ही व्यवस्थापन चांगलं केलं. आता हेच मला प्रकाशानं सांगायचं आहे की हल्ली काय होतं की पार्टनरशिप म्हटलं की पार्टनरशिप सुरू होते. नवीन पिढीमध्ये बरेच लोक पार्टनरशिप करतात, नवीन उद्योग व्यवसाय सुरू करतात, पण नंतर ती पार्टनरशिप कंटिन्यू टिकत नाही, लाँग टर्ममध्ये जात नाही. जी तुम्ही लाँग टर्ममध्ये नेले आणि यशस्वी पण केले, तर त्याचीच ही कारणं आहेत कदाचित असं मला वाटतं की तुम्ही जर व्यवसाय किंवा उद्योग तुम्ही ट्रान्सपरंट ठेवलात, नफा तोट्याचा ताळेबंद एकमेकांसमोर ठेवलात आणि जर स्पष्टपणाने काही गोष्टी बोललात, नफा आहे तर नफा आहे, तोटा आहे तर तो कसा झाला हे जर ट्रान्सपरंट ठेवून जर दाखवलं तर निश्चितपणानं कुठल्याच गोष्टी अशा होणार नाहीत, अडचणी येणार नाहीत. आणि पार्टनरशिप टिकणे हे गोष्ट कसं आहे की एकमेकाच्या व्हॅल्यू बरोबर माहीत असायला पाहिजे पूर्ण. पार्टनरशिपचा उद्देश काय आहे, म्हणजे बिझनेस करायचा उद्देश आमच्या दोघांचा असा होता की आम्हाला पैसे मिळवायचा हा उद्देश पहिल्यापासून होता. आम्ही किती रुपये मिळवले आज बघण्यापेक्षा किती माणसं मिळवली, हा बरोबर. आणि पहिल्यापासून तो छंद होता. त्यांना बी मैत्री लोकांच्या वर करायचे, त्यांचा मित्रवर्ग तेवढाच होता, माझाही तेवढाच होता. आणि माणसं जोडली जात गेली, जसं जसं वाढत गेलं तसं जोडली गेली. म्हणजे काय कर्मचारी असतील, कर्मचाऱ्यांनी बी सुद्धा इतकं आजपर्यंत आपल्या ट्रेजर स्कीम मोठं होण्यात केलं की जेव्हा 4-5 जण होतो, तेव्हा 2 जण होतो, तेव्हा सुद्धा खांद्याला खांदा लावून करत होते. आणि आजही ते रात्रंदिवस काही गोष्टी आल्या तरी करतात कामं. मात्र ते दोघांच्या एकमेकाच्या व्हॅल्यू आहेत पार्टनरशिपच्या. नवीन पार्टनरशिप चालू होताना काय होतं की आपण पैसे मिळवायसाठी केले, पण नफ्यासाठी केले, मग ते दोघं एकत्र येतात आणि मग पर्सनल काय काय कामं असू शकतात,
मग ते एका दृष्टीनं कमी जास्त आलं की पहिलं काम मी जास्त केलं तू कमी केलं म्हणून वाद होतात. त्यानंतर पैसे मिळाल्यानंतर परस्पर एकमेकांनी खर्च केले तर त्याच्यानंतर वाद होतात. पैसे नाही राहिले तरी वाद होतात. मग ते कोणतरी सोडून जातात मग वाद होतो. आणि पैसे राहिले तरी ते कसे वाटून घ्यायचे ह्याच्याप्रमाणे वाद होतात आणि प्रॉब्लेम येतात. मग पार्टनरशिप होतात. दोघांच्या व्हॅल्यू जर सेम मॅच होत असतील तरच पार्टनरशिप एकत्र यायला पाहिजे. एकाला पैसे मिळवायला किंवा चैनी करायला बिझनेस करायचा आणि एकाला काहीतरी उद्योग निर्माण करून आपलं नाव मिळवायचं आहे किंवा आपल्याला लोकांना रोजगार द्यायचा आहे किंवा मला अशा पद्धतीचा लोकांना प्रोडक्ट द्यायचा आहे, इतकं चांगलं सर्व्हिस द्यायचं आहे, असं काही उद्देश असतील, सोशल काहीतरी त्यातनं सर्व होत असेल आणि ते दोघांचं मॅच होत असेल तरच तो बिझनेस पुढे जातो. नक्कीच. उद्योगाची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात तो छोटा होता, नंतर वाढत गेला. तुम्ही क्रेझी आईस्क्रीमचा पुन्हा विस्तार केलात. पहिलं युनिट गणेश नगरला तो होतं तसं तुम्ही सांगितलं. त्यानंतर तुम्ही औद्योगिक वसाहतीमध्ये युनिट चालू केलं. त्यानंतर पुन्हा त्याचं एक्सपान्शन केलं. त्याच्या शेजारीच पुन्हा ते विस्तृतपणानं मोठ्या काही मशिनरी तांत्रिक आणून तुम्ही त्याचा विस्तार केलात. तर हा प्रवास कसा होता? आत्ता सध्या आपल्याकडे कामगार किती आहेत, प्रोडक्शन किती होतं आहे आणि या सगळ्याबद्दल आपण काय सांगा? हे 3-4 टप्पे आहेत ह्यामध्ये. पहिल्या टप्प्यात 2 कामगारांना आम्ही दोघं कामगारच पकडायच्यात. 4 जण होतो. 800 रुपये हेल्परला आणि 1200 रुपये त्या मॅनेजर ऑपरेटरला, म्हणजे 2000 रुपयेचा तो पिरियड होता. आणि आम्ही दोघं काही नेत नसल्यामुळे फुकटचे कामगार. आणि त्यानंतरचा एक अर्धा वर्षात 1-2 वाढले कामगार. थोड्या मशनी वाढल्या, पेप्सी आला आणि 4 कामगार वाढले, 2 लेडीज वाढल्या. आणि ज्यावेळेला हे झालं, आपल्या बँकेचं प्रकरण झालं, त्यावेळेला मग लक्षात आलं की आपल्याला जर वाढवायचं असेल, बँकेनं आता कर्ज दिलं, आम्ही व्यवस्थित रिफंड करायला, बॅलन्स शीट व्यवस्थित वाढवायचं असेल तर आपल्याला मोठं युनिट करायला पाहिजे. म्हणून आम्ही ते होरा आणि नाईकच्या मधला जो पार्ट आहे तो पार्ट विकत घेतला होता, जिथं आत्ता पार्लर आहे आणि त्या साईडला नाईक डॉक्टरांची जी प्लॅन आहे. पण लक्षात पुढचा पार्ट असा आला की आपण किती मोठं व्हायचं आहे त्याच्यावर ह्या जागेचा प्रॉब्लेम काय पुढे होऊ शकतं. कारण त्याचं पाणी वेस्ट वॉटर जातं, त्याचा आवाज येतो, रात्रंदिवस माणसं काम करणार आणि तो शेजाऱ्यांना त्रास होऊ शकतो. ह्या लक्षात आल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आपण का ही औद्योगिक वसाहतमध्ये जाऊ नये. तसं ते बारकंच होतं, कारण ते दरवाजे जेवढ्या तेवढ्याच मशनी आणायच्या, दिवसभरात की 100-1 लिटरचं काम व्हायचं. म्हणजे आम्ही घेतलं त्यावेळेला मला वाटतं 5 लाख रुपये वर्षाला टर्नओव्हर होता. त्यावेळेला 40 वर्षापूर्वी 5 लाख म्हणजे चांगलेच रक्कम होती. आणि ज्यावेळेला आम्ही हे इकडे यायचं पिरियड बघितला तर त्यावेळेला तो 95 लाख रुपयेपर्यंत होता. बरं. म्हणजे ह्या पिरियड एवढा गेला होता. 12 वर्ष जाऊन आणि 5-6 वर्षे गेली, 95 लाखापर्यंत गेला होता. आणि मग ते इकडं ज्यावेळेला यायचा निर्णय घेतला आम्ही, त्यावेळेला जागा बघितल्यावर परत पैशाचं चॅलेंज. मग घेतली जागा विकून वरचं पैसे घालून ती जागा घेतली, तिथली परत जागा घेतली, ती आईस्क्रीम फॅक्टरीला कन्वर्ट करायला पाहिजे, त्याला परत खर्च. तर आता ती जागा 5 गुंठ्याच घेतली आणि इकडे 1 गुंठेच बारक्या मशनी होत्या. त्या मशनी तिथं नेऊन त्याला एका कोपऱ्यात बसले. मग आता लोकांना उद्घाटनाला बोलायला तर मशनी नाहीत. मग हेच परत प्रोसेस आम्ही एका सुतार म्हणून कोल्हापूर MIDCला आहेत त्यांच्याकडे गेलो. असं आहे. पूर्वी एक त्यांच्याकडे सेब घेतला होता आणि हप्त्यानं आम्ही पैसे बरोबर फेडले होते. त्यांनी कुठलीही कारण न देता सगळ्या मशनरी तुम्हाला देतो, तुमचं उद्घाटन कधी आहे सांगा. आम्ही त्यांना ऑर्डर दिली. ऑर्डर म्हणजे काय तोंडीच सगळं. आणि मग आल्यानंतर उद्घाटनाचा दिवस उद्या सकाळी आणि संध्याकाळी 12 वाजले तरी काय मशीन नाहीत. लोकांना तर बोलवलं आहे. पण त्यांनी सांगितलं आम्ही देतो म्हणून सांगितलं ना तुम्हाला 100% देणार. रात्री 12-12:30 त्यांचा ट्रक आला, मशिनरी लावल्या, दुसऱ्या दिवशी पूजा घेऊन उद्घाटन केलं. पण दोघं आम्ही एकत्र इथं करत होतो. आता एक गणेश नगरचं पार्लर आणि एक इकडं असा पार्ट झाला, एक सेलला तिथं आणि इथं तयार करायला. मग ते ऑब्व्हियसली होतं की मी प्रोडक्शन बघत होतो म्हणून इकडे घेतलं. आता तिथं आपलं 100 लिटर दिवसाला प्रोडक्शन होतं. बरं. आम्ही विचार केला आता मोठ्या जागेत केलं तर आपण दुप्पट करूया, तिप्पट करूया. आणि म्हणून आम्ही ते तासाला 100 लिटर होईल असा प्रोजेक्ट बनवला. म्हणजे दिवसभरात 1000 होईल. आणि 1 वर्षात त्यावेळेला इथं दुकानसारखं नाव होतं आणि इकडे गेल्यानंतर त्याला औद्योगिक वसाहत वसंतदादा इंडस्ट्रियल इस्टेट असं नाव आल्यामुळे वेटेज आलं आणि कुठं तर हा कारखाना आहे असं गणलं गेल्यामुळे 1 वर्षात ते पॅक झालं कॅपॅसिटी. आता ही आईस्क्रीम इंडस्ट्री किंवा कुठली इंडस्ट्री अशी ज्यावेळेला चालू होते त्यावेळेला आपण जी काही कॅपॅसिटी करतो आणि ती दुप्पट करायची झाली तर पहिलं मशिनीची किंमत 0 होऊन जाते किंवा थोडीफारच होते. आणि जर वाढवायचं असेल तर हे सगळंच बदलायला लागतं. म्हणजे पहिल्या मशीनपासून शेवट मशीनपर्यंत सगळं बदलायला लागतं. 1 वर्षाप्रमाणे लक्षात आल्यामुळे परत दुसरा पार्ट आला. परत 5 आता धाडस आता वाढलं जरा की आपल्या करू शकते. मग 100 लिटरच्या ऐवजी आपण
500 लिटर 5 पट करूया. 500 लिटर झाल्यावर आता आत काम करायला बरोबर मार्केटमध्ये काम करायला पाहिजे. मग गणेशनगरनं संताजीनं प्रशांतला तिथं बसवलं आणि संताजी इकडे आले. संताजीने मार्केटमध्ये जायला चालू केलं आणि आपला जे काही 100 किलोमीटरचा एरिया आहे तेवढ्या एरियात स्टॉल द्यायचे, जत्रा करायचे, असं सगळं चालू झालं. आणि त्याच वेळा आमचे TLC ग्रुपमध्ये प्रवेश झाला होता. तिथनं काहीतरी लर्निंग द्यायला लागले आणि मग कसं काम सेल्स करायचा, कसं फायनान्स मॅनेज करायचं, ह्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मग तो 500 लिटरचा प्लॅन 3-4 वर्ष असं करत करत बाहेर काम केल्यामुळे तो परत पॅक झाला 5 वर्ष. मग आता पुढचं चॅलेंज आलं की जेव्हा बाहेर काम केलं तेव्हा आत शॉर्ट पडालं की परत आत काम करायचं म्हणून मग तासाला 1000 लिटरचा म्हणजे 5 पटाचाच कायम विचार केला. मग एक करायचं तर तिची जागा, मग तिची जागा घेतली 1 वर्ष, दुसऱ्या वर्षी बांधलं आणि मग तो प्लॅन्ट चालू झाला. तर 1000 लिटरचा प्लॅन्ट आता 2000 लिटरवरती आला. मग पहिल्या ठिकाणी आपल्याकडे 2 कामगार होते, त्यानंतर इकडे तर 6-7 झाले, त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये 15पर्यंत गेले. आता 15-20 असतात तोपर्यंत सगळं मॅनेजेबल असतं. आणि त्या 70 ते 80 लोक आहेत प्रोडक्शनला आणि मार्केटिंगला लोक आहेत. परत पार्लर्समध्ये 3-4 सेगमेंटमध्ये आपण काम करतो, ती लोक आहेत. अजून काय कमी पडली तर जी काय 10वी-12वीची मुलं असतात ती 10वी-12वीची परीक्षा होतात आणि आपल्याला त्या पिरियडमध्ये लागतात, तर ती मुलं ट्रेनिंग म्हणून येतात, 3-4 महिने काम करतात. आलेल्या पगारातून त्यांना पुढच्या शिक्षणाला पैसे मिळतात म्हणून ते काम करतात. गरीब मुलं असतात, ITची मुलं असतात आणि ती 3-4 महिने काम करतात आणि परत त्यांच्या शिक्षणाला जातात. त्यामुळे तो एक पार्ट ॲड होतो त्यातनं. आणि मग आता ह्या 100 ते 120च्या आसपासच्या लोकांचा सीझनच्या वेळा आणि ऑफ सीझनला 60-65 लोकांचा टोटल कर्मचाऱ्यांचा डायरेक्ट आम्ही ज्यांना पगार देत होते. हे सोडून अजून जी काही लोक आहेत ती म्हणजे आम्ही जे काही डिस्ट्रीब्युटर चॅनल चालू केलं, मी जे पहिल्या स्ट्रॅटजीमध्ये की हाय त्या प्रोडक्ट हाय त्या मार्केटमध्ये टाकायचे, असं आम्ही 5 वर्ष करत करत बिझनेस वाढवत गेलो. त्यानंतर मग मार्केट वाढवायचं ठरलं, त्यामुळं डिस्ट्रीब्युटर टाकाय, आम्ही सगळीकडे सर्व करू शकत नाही, असं होऊ लागलं. म्हणून ते तिथंपर्यंत आम्ही आलो. क्रेझी आईस्क्रीम गणेश तलावापाशी सुरू झालं औद्योगिक वसाहतीमध्ये, त्यानंतर ते स्थिर झालं आणि त्यानंतर त्याचा विस्तार झाला, ज्याच्याबद्दल तुम्ही आत्ता सविस्तर सांगितलं. 2 कामगारांपासून आज 120 कामगारांपर्यंत तुम्ही ती संख्या वाढवलीत, प्रोडक्शन वाढलं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना प्रोडक्शन करणं म्हणजे आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर तयार करणं, लोकांच्या गरजेप्रमाणे ते बनवणं, लोकांपर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. तर आईस्क्रीम तयार करण्याची नेमकी प्रोसेस काय आणि आपण ते कशा पद्धतीनं बनवतो, त्याच्यासाठी कोणकोणते रॉ मटेरियल वापरतो? ह्यातल्या रॉ मटेरियल तर जनरल आहे, पण प्रोसेस त्यातल्या फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे मला लहानपणापासून जरा कुकिंग किंवा किचन, नवीन नवीन पदार्थ बनवणे ह्याची पहिल्यापासून आवड होती. म्हणजे घरात काय करायला लागले तर मी तिथं जाऊन बघायचो की ते कसं कसं करतात, काय करतात. त्यामुळे मी चांगला खूप आहे. जरी BCom असते तर तसा पुढची माझा काही संबंध नाही. पण काळानुरूप आम्ही जेव्हा पहिल्यांदा जी 2 माणसं म्हटली त्यातला एक माणूस जो होता तो त्याला शिक्षण नव्हतं, मात्र तो चांगला चांगला आईस्क्रीम बनवायचा आणि तो आम्हाला कधी दाखवायचा नाही. म्हणजे ही खोड असते की ज्याला आचार्य असतो तो उसरला आपलं शिकायला जाऊ नये. मग तो त्याचे लेबर सगळे काढलेले असायचे, वास घ्यायचा आणि त्याप्रमाणे वासाप्रमाणे टाकायचा. हळूहळू कसं झालं की लोकांच्या गरजा आणि प्रोडक्ट बाजारात यायला लागले आणि त्या पद्धतीने आम्ही काय तर बनवू शकतो. जसं मोठं होईल तसं R&D चालू झाली. म्हणजे ऑफ सीझन हा आमच्यासाठी R&Dचा काळ असतो. जूनपासून दिवाळीपर्यंत आईस्क्रीममध्ये काय काय घालून बघायचं आणि काय चांगलं लागतंय त्याचं R&D करायचं, मग आपल्या टीमला खायला द्यायचं, टीमनी करायचं. आता तर परवा आमची जी नवीन टीम आली, आमच्या दोघांच्या सुनानी मुलं, यांनी आम्ही जे गणपतीला वेगवेगळे इव्हेंट घेतो त्या इव्हेंटमध्ये एक असं चॅलेंज ठेवलं की प्रत्येकाची ग्रुप पाडले आणि तुम्ही एक कांडीमध्ये आणि एक कपमध्ये एक आईस्क्रीममध्ये 2-3 फ्लेवर असे बनवा जे आपल्याकडे नाहीत आणि वेगळे पण असायला पाहिजे. आणि त्यांना रॉ मटेरियल दिलं होतं की हे दूध आहे, साखर आहे आणि हा मिक्स आणि असं आणि त्या पद्धतीने त्यांनी बनवा. अशा 7 टीम पाडल्या आणि 7 जणांनी जवळजवळ 30 प्रोडक्ट नवीन बनवले. ते म्हणजे हे नवीन टीम जे आले तर नवीन आयडिया घेऊन येतात आणि त्या पद्धतीने करतात. त्यामुळं आईस्क्रीमची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात मोठा पार्ट आहे की रॉ मटेरियल. ते रॉ मटेरियल क्वालिटीचे असायला पाहिजे, चांगल्या पद्धतीचं दूध, साखर आणि लोणी आणि त्यानंतर दूध पावडर आणि काही स्टॅबिलायझर्स असतील. कारण आपलं आहे ते आर्टिफिशियल फ्लेवरवरचं 6 महिने टिकणारं आईस्क्रीम आहे. त्यामुळे त्याला जे लागतात ते इन्ग्रेडियंट्स असतात ते क्वालिटी इन्ग्रेडियंट्स असेल तर क्वालिटी बनतं. त्यानंतरचा पार्ट आम्ही ज्यावेळेला घेतो आपण क्रेझी आईस्क्रीममध्ये लॅब आहे त्यामध्ये सगळं चेकिंग घेतलं जातं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला अमूल नंतरचा एकमेव प्लॅन्ट असेल की जिथं चितळ्यांच्यात आहेत पण अनेक उद्योगात लॅब असणे
हा एक भाग आहे, तो आमच्या सुरुवातीपासून लॅब आहे, तिथं सर्व रॉ मटेरियल चेक करून घेतलं जातं. त्यानंतर आईस्क्रीमची प्रोसेस सुरू झाल्यानंतर तिथं आम्ही नवीन प्लॅन करताना असे काय सिस्टीम्स बसले तिथं. PLC ऑपरेटेड आहे आणि त्याच्यावरती दुधाचं टेम्परेचर किती आहे, मिक्सला किती गेलं, त्यानंतर होमोनायझरला किती गेलं, आउटपुट किती ग्रॅम आला, तर ते त्या सायकलमधनं गेलं तरच पुढं पास होते, त्याला चान्स नसतो. आणि त्याला पेनड्राईव्ह लावून तुम्ही कॉपी करून बघू शकता की काय काय झाले. बरं. अशी सिस्टीम असल्यामुळे जे काय बेस तयार होतो, ही बेस सगळ्या आईस्क्रीमचा एकच असतो आणि त्यानंतर आपण त्याच्यामधून वेगवेगळ्या आईस्क्रीम बनवू शकतो. म्हणजे रॉ मटेरियल आणलं, त्यांचं ब्लेंडिंग केलं, त्यानंतर ते प्री हीट केलं, त्यानंतर होमोनाइज झालं, होमोनाइज झाल्यानंतर मग नंतर ते परत एजिंग केलं जातं. 12 तास ते 6 तास एजिंग केल्यानंतर मग आपण तो फ्लेवरिंगला वापरायचं. मग आता जर समजा व्हॅनिला बनवायचं आहे, व्हॅनिलाचे लहान कप, मोठे कप, पॅक वगैरे भरायचं आणि त्यांचे एक 100 लिटरची बॅच झाली. 100 लिटर मिक्स घेतलं, 100 लिटरचे फ्लेवरिंग केलं. मग त्यानंतर पिस्ता बनवायचा, त्याचा कलर इसेन्स टाकला, त्यानंतर स्ट्रॉबेरी, असं मँगो आहे तर त्याचा पल्प, त्याचे फ्लेवर, असं करून तो प्रोसेस बनतो. त्यानंतर एक सॉलिड म्हणजे आपली पेस्ट स्वरूपात आईस्क्रीम तयार होतं आणि त्यानंतर ते हार्डनिंगला जातं. मग 12 तासामध्ये ते आईस्क्रीम कमीत कमी वेळेत व्हायला पाहिजे 12 तासाच्या आत, तर ते हाय असं सॉफ्ट मऊ राहतं. आणि मग ते स्टोअर होतं कोल्ड रूमला, तिथं हार्डनर असतं, त्या हार्डनरमधनं जातं पासून आणि मग ते विक्रीसाठी बाजारात जातं. आणि ह्या प्रोसेसमध्ये कस्टमरपर्यंत जाईपर्यंत ते टेम्परेचर -14, 15, 18 हे टिकवलं जातं. आता याच्यासाठी लागणारं दूध हे कुठून येतं? हे दूध आपल्या दुधासाठी आपला एरिया जो आहे, आता अमूलचे सुद्धा दूध कलेक्शन इकडं ह्या भागात चालू झालं. नशिबानं आपला जो प्लॅन्ट आहे तो आपल्या ह्या चांगल्या दुधाच्या पट्ट्यात आहे आणि जिथं भेसळ कमी होते दुधामध्ये आणि म्हशीचं दूध चांगल्या पद्धतीने मिळतं, गाईचं दूध चांगल्या पद्धतीने मिळतं आणि आपल्याच एरियामधल्या रामेश्वास, थोटे आणि लोकलच्या एरिया किंवा गोट्यावरनं आता आम्ही जे कोरोना काळ आला त्यानंतर चालू केलेल्या प्रोडक्टसाठी कच्चं दूध लागतं तर ते डायरेक्ट गोट्यावरनं येतं. आणि ह्याच्यासाठी लागणाऱ्या ह्या गोष्टी जवळजवळ रॉ मटेरियल सगळं लोकल होतं आहे. पॅकिंग मटेरियल बाहेर नाही, म्हणजे काय पुणे, दिल्ली, मुंबई, कलकत्ता अशा येतं. प्रोडक्शन वाढल्यानंतर पूर्वी दूध कमी लागत असेल, आता सध्या प्रोडक्शनसाठी दुधाची रिक्वायरमेंट किती असते? दुधाची सीझनला असते 10,000 लिटरपर्यंत जाते. बरं. ऑफ सीझनला 2,000 ते 5,000 लिटरपर्यंत असते. ते वेगवेगळ्या सोर्समधून आपण बरं. आपल्याकडं आहे अवेलेबल आहे, इथं दूध मिळतं रोजमधलं. आईस्क्रीम हा आपला मूळ प्रोडक्ट आहे, पण याच्यासोबत इतर कोणते प्रोडक्ट आता आपण घेतोय आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? खरं तर हे शिकवलं करोनानं. हां. करोनामध्ये भरपूर चॅलेंजेस आले आणि त्यानंतर आपल्याला बारमाही प्रोडक्ट काय तर पाहिजेत आणि मग आम्ही DLCतले जे लर्निंग आहेत, राजेंद्र बागवे सरांनी जे DLC चालू केलं त्यामध्ये आम्ही जॉईन झालो आणि त्यातनं एक लर्निंग आलं की आपण व्हॉट बिझनेस इनमध्ये कशात आहे, तर आईस्क्रीममध्ये पूर्वी म्हणायचं त्यामुळे नुसतं आईस्क्रीमचेच प्रोडक्ट वाढायचे ना आईस्क्रीममध्ये, तर आम्ही आईस्क्रीममध्ये नाही की आनंदाच्या प्रत्येक क्षणी जे प्रोडक्ट लागतात फन फूड जे आहे त्यामध्ये आहे. मग त्यामध्ये आणि काय काय येतं, आनंद असताना काय घेतात, लोक स्वीट घेतात, लोक डेअरी प्रोडक्ट खातात, लोक चॉकलेट खातात, ब्रेवरेज आहे, काही सेलिब्रेशन करतात, अशा सगळ्या प्रोडक्टमध्ये आहे. मग आम्ही त्यातल्या आम्हाला काय कॉन्फिडन्शियल मॅच होतं, म्हणजे आम्ही चिलिंगमधल्या सगळ्या प्रोडक्टमध्ये तर मग मॅच होणारं कुठला आहे तर डेअरी प्रोडक्ट मॅच होतं, तर मग आम्ही डेअरी प्रोडक्ट लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी असे प्रोडक्ट घेतले. त्यानंतरचं मग चॉकलेट घेतलं, आम्ही होममेड चॉकलेट चालू केले. आता हे करताना आम्ही काय बनवू शकत नाही ते सुद्धा आम्ही त्यामध्ये आणलं. त्यामध्ये फ्लेवर मिल्क आहे, पाणी आहे आमच्याच नावानं आणि ह्याशिवाय बेकरी. आम्ही अनेक असे प्रयोग केलेत की फुगे आणि आरसे विकण्यापासून ते दुसऱ्यांच्या बेकरीचे प्रोडक्ट घेऊन विकण्यापासून अनेक असे प्रयोग केलेत की सक्सेस स्टोरी ही दिसते आईस्क्रीमची, त्याच्यामागं फेल्युअरचे जास्त आहेत स्टोरीज, की अनेक अशा फेल्युअर गेलेल्या गोष्टी आहेत की ज्या करत आलो आम्ही आणि त्यातनं शिकून आज हे दिसतं, ते रिझल्ट दिसतं. बिहाइंड त्याच्या भरपूर फेल्युअर आहेत की ज्या आम्ही त्यातनं लर्निंग घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करत आलो. त्या कोणत्या आहेत, म्हणजे आता तुम्हाला शिकायला मिळालं अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या काय सांगाल? पहिला म्हणजे बेल्लूरमध्ये बघितलं तर आम्ही 2 असे प्रोडक्ट घेतले की आम्हाला जे क्रॉस होतात, आम्ही 12 महिने चालतंय आणि कमी ह्याच्यात होतंय, तर आम्ही एक तर नमकीनमध्ये आणि राजगिरा लाडू ह्या 2 प्रोडक्टमध्ये गेलो आणि हीच माणसं घेऊन आम्ही त्यात काम केलं. तो प्रोडक्ट सेट व्हायला 2-3 महिने झाले. प्रोडक्ट सेट होत आला तोपर्यंत दिवाळी आणि सीझन चालू झाला. सेट झाल्यानंतर तो मार्केटमध्ये दिला. आतापर्यंतची सवय आहे की प्रत्येक गावात आमची 1-2 दुकानं आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर आहे. ह्या माणसाला सवय 5-10 हजाराचाच माल असला तर त्या स्टॉलला द्यायचा. हा प्रोडक्ट प्रत्येक इंडिव्हिज्युअल
दुकानात जायला पाहिजे आणि त्याचे 200-300 रुपयाचं बिल होते. म्हणजे ही विक्री चॅनल त्याला मॅच झाला नाही, विकणारे माणसं मॅच झाले नाही. आम्ही जे तयार झालो, कॉम्पिटन्सी तयार झाली, आमच्या लोकांना हे सगळं जमा लागलं आणि त्या क्वालिटीचं प्रोडक्ट राहिलं मार्केट मी आणला. मात्र हे सगळं खालचं डिस्टर्ब झालं आणि सीझन आल्यावर हीच माणसं परत आईस्क्रीमला लागल्यावर तो प्रोडक्ट बनायचा बंद झाला. मग मार्केटमध्ये म्हटलं की तुम्ही जर नुसतं ऑफ सीझनला आम्हाला देत असाल आणि सीझनला देत नसाल तर मग आम्हाला 12 महिने माल मिळत नाही. मग हे लर्निंग मिळालं की 12 महिने आपण जे काय करू शकतो तेच ॲड करायचं आणि क्रॉस म्हणजे आपली कॉन्फिडन्स आणि आपलं मार्केटमध्ये काय चालतं हे ग्रीन आणि येलोमध्ये बसतं आणि एकदम रेड झोनमध्ये गेलं आणि ते आपल्याला जमत बी नाही आणि आपल्याला विकायचं बी आपलं मार्केट नाही, असं एक्सटेंडेडमध्ये जर गेलो तर आपण तो रेडमध्ये जाऊ शकतो. पण निवडताना असं चालू केलं. हे एक लर्निंग त्यातनं आलं. सुरुवातीला ऑफ सीझनला काय काय करायचं तर ते फुगे म्हटले तसं आरसे वगैरे असं सगळ्या गोष्टी ते चालू करायसाठी चालू केल्या. आम्ही त्यातनं लर्निंग घेतलं, किती मार्केट आहे काय आहे, त्या पद्धतीने करत गेलो. त्यामुळं आम्हाला ह्या फेल्युअरमधनं ज्या काही गोष्टी शिकल्या त्यातला मोठा फेल्युअर म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज आईस्क्रीमला जे आलं ते करोनामध्ये आलं. जे करोनाची स्टोरी आहे ती फार म्हणजे अशी मोठी आहे की म्हणजे जेवढा पॉडकास्ट आहे तेवढा निसा करोनाच्या स्टोरीवर जाईल. मी तिकडंच येणार होतो की कोरोनामध्ये एवढा सगळा लॉकडाऊन असताना आपल्याकडं एवढी मोठी टीम असताना कामगारांची प्रोडक्शन करणं चॅलेंजेस होते. प्रोडक्शन होत नव्हतं, लॉकडाऊनच होता, सगळं जग थांबलं होतं. अशा स्थितीमध्ये लोकांचे पगार देणं, कामगारांना पगार त्यांचा वेळेत देणं, प्रोडक्शन युनिट बंद आहे, तुमचे जे काही बिझनेस लोन्स असतील त्याचे हप्ते वेळेवर जाणं, वैयक्तिक काय तुमच्या परिवारासाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करणं, तुमच्या स्वतःच्या काही सेविंग्स असतील, इन्शुरन्सच्या हप्ते असतील किंवा सेटअपसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी कशातून पूर्ण कराव्यात हा प्रश्न उपस्थित झाला असेल. आणि हा जो काही गुंता होता त्यावेळचा तो कसा सोडवलात, अशा पद्धतीनं उत्तर शोधलं. म्हणजे जे काय स्कीम करोनापर्यंत आम्ही आलो ते आम्ही दोघांनी काम केलं म्हणून ते आलं नाही. आम्ही दोघं जर निमित्त मात्र ह्या गोष्टीला, पण जी लोकांनी काम करून घामाचं म्हणजे रक्ताचं पाणी करून ज्यांनी क्रेझी स्कीमला आमच्यावर साथ देऊन इथंपर्यंत आणलं होतं त्या माणसांना करोना आलाय म्हणून आपण सोडून देणं योग्य नाही हे आमच्या मनाला पटत नव्हतं. आणि अशी परिस्थिती की ज्या दिवशी लॉकडाऊन पडलं पहिलं तेव्हा कुरुंदवाड यात्रा होऊन आम्ही सगळे आलो होतो आणि तेव्हा सगळे कोल्ड्रूम भरलेले होते आणि दुसऱ्या दिवशीपासून विकायचं नाही. 8 दिवस झाले आईस्क्रीम बॅनच, कोणा विकायचंच नाही. लाईट बिल सगळं चालू होतं, तुम्ही म्हणताय तसं सगळे खर्च चालू होते. लोक घरातनं इकडे येऊ शकत नव्हते. लॉकडाऊन असंच पडलं की बाहेरच येऊ शकत नव्हते. आणि मग 1 महिनाभर गेल्यावर त्यांना पगार द्यायला पाहिजे कारण त्यांचं घर चाललं पाहिजे. आणि त्या पिरियडमध्ये आमचं दोघांचं आम्ही जाऊ येऊ शकत होतो मधल्या मार्गानं फॅक्टरीमध्ये, वॉचमन जाऊ शकत होते, थोडंफार लाईट चालू बंद बघायचे असं चालू होतं. पण बाकीचे लोक येऊ शकत नव्हते. 15 दिवस गेल्यानंतर पहिला पगार आला. म्हणजे 1 रुपये पगार न कट करता आम्ही सगळ्यांचे पगार द्यायला चालू केले आणि कोणाला कमी करायचं नाही का. 3-4 महिनेपर्यंत असं गेलं. त्यानंतर चॅलेंजेस आले. मग आता आपल्याला जगण्यापुरतं किती लागतंय तर पहिला आम्ही नियम केला की आम्ही दोघांनी जोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोवर पेमेंट घ्यायचं नाही आणि आमच्या सगळ्या गरजा कमी करायच्या. कर्ज तेव्हा कमी झाले, ते जेव्हापुरतंच लागत होतं ना. बरोबर, खरं आहे. आणि त्यामुळे तेवढेच पैसे आपल्याच सेव्हिंगमधले आपण वापरायचे. जोपर्यंत हा करोनाचा काळ जात नाही तोवर आम्ही दोघांनी 1 रुपया घ्यायचं नाही आणि ते पाळलं आम्ही. पण मात्र लोकांना जायला लागतं ना, आता काही लोक येऊ शकत नाहीत आणि ऑनलाईन बी पेमेंट जाऊ शकत नाही, तर त्यांना आम्ही त्यांच्या गावातल्या दुकानदारांना फोन करून सांगून त्यांना बाजार द्यायला लावला आणि इथनं त्यांचे पैसे पाठवले. काही लोकांच्या आजारी पडलेल्या लेडीज किंवा आई वडील दवाखान्यात असेल तर आम्ही त्यांना तिथं जाऊन त्यांचे पेमेंट भरून त्यांचे दवाखाने वगैरे केले. मग ही टीम आमच्यासाठी एवढी केलेली होती. त्यामुळे तो हा पिरियड त्यांच्यासाठी केल्यानंतर 1 महिना 1.5 महिना गेल्यावर एक मोठं चॅलेंज आलं की हे ठेवलेलं आईस्क्रीम करायचं काय, कारण हे डॅमेज करायचं बी शक्य नाही, त्याचा बी मोठा खर्च आहे. आणि मग काहीतरी आम्ही स्कीम काढून आणि काय काय गोष्टी करून रात्री वगैरे असं आणि आम्ही अत्यावश्यक सेवेमधल्या परमिशन काढून ते वेगवेगळ्या युक्ती जसं पहिल्या वापरल्या तशा वापरून आम्ही ते आईस्क्रीम संपत आणली. काही मुलं आम्ही स्वतःच पहिला द्यायला चालू केलं, मग काही मुलं आम्हाला जॉईन झाली, रिस्क घेऊन त्या पद्धतीने द्यायला लागली. दुपारपर्यंत आईस्क्रीम टाकायची, दुपारनंतर समाजसेवा सगळ्या पोलिसांना किंवा जे काही लोक मदत करतात त्यांना आईस्क्रीम लस्सी असं काय पाणी वगैरे सगळं वाटत फिरायचं. असं पिरियड चालू होता. आणि त्यानंतर परत दुसऱ्या वर्षी तेच चॅलेंज झालं, परत दुसऱ्या वर्षी लॉकडाऊन आलं. मग सलग 2 वर्ष आम्ही ही जो काय पिरियड आहे ते सगळ्यांची पगार पेमेंट्स केले आणि करोना यायच्या आधीच आम्ही पगार वाढवले त्यामुळे त्या पद्धतीने केले, तुमचं कोणाचं कट वगैरे नाही केलं. आणि त्याचा परिणाम म्हणजे आज लोक जे आमच्याकडे काम करतात ते 18 वर्षे 16 वर्षे 30 वर्षे जे लोक आहेत तीच आहेत. काही लोकांना नवीन अपॉर्च्युनिटी मिळाल्या, कोणाची लग्न होऊन गेली,
अशाच तेवढं कमी होऊन त्या बाहेर गेले. पण ज्या लोक आमच्याबरोबर आहेत ते आज अखेर आहेत, हा जो काय आहे त्याचा परिणाम आहे. म्हणजे लॉसमध्ये ते होते. काही वेळा आमची ग्रोथ एकदम फास्ट झाली तर तेव्हा आम्ही जास्त इन्क्रीमेंट देऊन त्यांना दिली. काही वेळा त्यांना समजावून सांगितलं. आमची जी काय बॅलन्स शीट असेल ते आम्ही सगळ्या कामगार असेल ज्याला कळत नाही त्याला सुद्धा आम्ही दाखवतो. आणि ही बॅलन्स शीट आहे, आपल्याला एवढा नफा होतोय, तुमची जबाबदारी एवढी आहे, त्यामुळे तुमचा पगार एवढे आहेत. आणि आजही तसं सांगतो की ही ग्रोथ एवढी झाली त्यामुळे एवढा पगार आहे, पुढच्या वर्षी एवढी ग्रोथ झाली तर एवढा पगार मिळू शकतो. ही ट्रान्सपरन्सी आहे आमच्यामध्ये. म्हणजे कोरोनानं बरंच काही शिकवलं, हां, त्याच्यातून तुम्ही वाट काढत उभे राहिलात. नंतरच्या काळात तुम्ही आईस्क्रीमसोबत इतर प्रोडक्टही बाजारामध्ये आणले. ते करोनामुळेच आले. हां, ते कोरोनामुळे झाले. मग नंतर त्याच्यामध्ये कदाचित त्यावेळेला तुम्ही मगाशी म्हणालात की राजगिऱ्याचे लाडू तेव्हाच माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही सुरू केले होते. नंतर ते मॅच होत नाही म्हणताना मग तुम्ही पुन्हा जे आईस्क्रीमशी रिलेटेड आहेत किंवा आपल्या व्यवसायाला सूट होणारेच प्रोडक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणलेत. त्याच्यामध्येच मग जे आईस्क्रीमसोबतच क्रेझरचं श्रीखंड आलं, ती बासुंदी आली लस्सी. आणि लस्सी आली. या सगळ्या गोष्टींचं तुम्ही आता उत्पादन घेताय. तर याला कसा प्रतिसाद मिळतोय आणि याचं व्याप आता कुठंपर्यंत झालेला आहे किंवा विस्तारलेला आहे? त्याला कसा प्रतिसाद आहे थोडक्यात? छान प्रतिसाद आहे. सुरुवातीला आपण नवीन चालू केल्यावर जे काय असतं की तुम्ही आईस्क्रीम तयार करणार आहेत, तुम्हाला डेअरीचं काय जमतंय असा मार्केटमध्ये समज होता. पण आम्ही कुठलंही काही नवीन केलं तर त्याची किमान 6 महिने R&D करतो, ट्रेनिंग घेतो, लोकांना बोलवतो, त्यांना दाखवायला होतो, आमच्या माणसांना तयार करतो. मग ते छोट्या जागेमध्ये ते वितरित करतो, फ्री ऑफ टेस्ट सगळं करून घेतो. आपल्या मित्रवर्गामध्ये देऊन बघतो, त्यांचे काय फीडबॅक आहे त्यामुळे चेंज करतो. असं करून एक एरियामध्ये ते सक्सेस आहे असा आला रेशो की मग तो परत एका जिल्ह्यापुरतं देऊन बघतो, नंतर मग ते इतर ठिकाणी वाढवतो. म्हणजे सुरुवातीला लोकांचा ट्रस्ट नव्हता की आम्ही चांगल्या इतक्या पद्धती देऊ शकतो. म्हणजे आपलं श्रीखंड किंवा आम्रखंड बासुंदी जर ज्या लग्नामध्ये ऑर्डर असेल तर आमचे ते चॅलेंज असतं की पहिल्या पंक्तीला जे वाढलेला क्वालिटी आहे ती शेवटच्या असेल. कारण आपल्याकडे रेफ्रिजरेशन चिलची सिस्टीम इतकी चांगली आहे आणि इतके आपण फ्रीज वगैरे देऊ शकतो, त्यामुळं पहिले तर शेवटच्या पंक्तीमध्ये एक क्वालिटी राहते. ते इतर ठिकाणच्या डेअरीमध्ये ते होत नाही, कारण ते नंतर टेम्परेचर जाऊन ते पातळ 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 होत शेवटी जातं आणि शेवटच्या आणि पहिल्या माणसाला ती सेम क्वालिटी मिळत नाही. पण आम्ही दुसरं असं केलं की आमच्या प्रोडक्टमध्ये जर डिफेक्ट आला तुम्ही ₹1 द्यायचं नाही आम्हाला, बरं. हे सगळं फ्री त्या दिवशी. त्यामुळे आम्हाला आजपर्यंत ₹1 कधी कोणाला म्हणजे असं फ्री कोणाला द्यायला लागलं नाही. तेवढे लोक आमची क्वालिटी कॉन्शियसनं काम करतात. जी सवय आईस्क्रीममध्ये लागली तीच सवय डेअरीमध्ये लागली. आणि आता त्यामध्ये सुद्धा इनोव्हेशन करत गेलं की लोक नुसतं पारंपरिक श्रीखंड बासुंदी आम्रखंड म्हणतात, तर आम्ही मग त्यात जसं आईस्क्रीममध्ये आम्हाला सवय लागली प्रत्येक वर्षी काय तर नवीन प्रोडक्ट 10-20 आणायचे, नवीन मार्केटमध्ये गरजा काय आहेत बघायचं, त्या पद्धतीने बनवायचं, तसंच आम्ही ह्यातमध्ये केलं. म्हणजे पूर्वी एक प्रकारची लस्सी बनवत होती तर आता 5 प्रकारची फ्लेवरमध्ये लस्सी आली. तसंच बासुंदी, तसंच श्रीखंड, म्हणजे काय अमेरिकन नट्स म्हणून श्रीखंड आता फेमस आहे आमचं. तसंच लस्सीमध्ये आता मँगो आणि ड्रायफ्रूट लस्सी, राजवाडी लस्सी फेमस आहे. त्याचा रेट आमच्या मार्केटमधल्या रेटपेक्षा ₹5 जास्त आहे आणि त्याचा चांगला सेल आहे तरीसुद्धा. अशी वेगवेगळी उत्पादनं तुम्ही आज बनवताय. तुमचा हा क्रेझी आईस्क्रीम आणि उत्पादनांचा जो काही विस्तार आहे तो वाढला आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इथंपर्यंत तुम्ही पोहोचला आहे. ही जी मार्केटिंगची सिस्टीम आहे किंवा चेन आहे, तर याचा विस्तार कसा आहे? तुमचे डीलर्स, डिस्ट्रीब्युटर आता किती आहेत? मार्केटमध्ये करोना आले त्यापूर्वी आमचे 50-40-45 डिस्ट्रीब्युटर होते. 2 वर्षात लॉस झाल्यामुळं त्यातले 10वर आले. बरं. परत चॅलेंज आलं की ते वाढवत जायचे. आज परत आपण 50+ डिस्ट्रीब्युटरवरती गेले. प्रत्येक डिस्ट्रीब्युटरच्या अंडर जे दुकानदार आहे त्यांची संख्या 200 ते 300 आहे. त्यामुळं 50 गुणिले तेवढं केलं की तेवढे आउटलेट 50 किलोमीटरचा एरिया आमच्या अंडर आहे आणि त्या अंडर असल्यामुळं की तेवढ्या लोकांना डायरेक्ट माल जातो. ते 1000-2000 6,000 ते 7,000 दुकानदारांना आपलेच आउटलेट आणि आपल्याला माल जातो. ते सोडून इतर कंपन्यांच्या स्टॉलमध्ये जाणारा वेगळा. रिटेलचं 3 सेगमेंटमध्ये काम करतो. डीलर डिस्ट्रीब्युटरचं आहे, दुसरं पार्लर सिस्टीम आहे, पण पार्टी ऑर्डर आणि यात्रा, म्हणजे डायरेक्ट कस्टमरला विकणे, बसून खाणे आणि विकायला देणे, हे तिन्ही वेगवेगळे सेगमेंट आहेत. ह्यामध्ये काय मॅटर नाही की किती वयाचा माणूस आहे काय आहे. आत्ता थोडं यायला लागलं की मला हेल्थ कॉन्शियस पाहिजे, मला वजन न वाढणार पाहिजे, मला शुगर नसणार पाहिजे, हे थोडं यायला. ते प्रोडक्ट आम्ही R&Dमध्ये आता आहेत की ज्यांना वजन वाढायला नको आहे त्यांना वजन न वाढणार आईस्क्रीम, ज्यांना शुगर वाढायला नको आहे त्यांना ते आईस्क्रीम, ज्यांना प्रोटीन्स हाय पाहिजे, ज्यांना प्रोटीन्स लो पाहिजे, अशा पद्धतीचे R&D आमच्या आता भविष्यातल्या चालू आहेत. नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी करतानाच
म्हणजे व्यवसाय हा एक वेगळा भाग आहे. व्यवसाय तर तुम्ही सांभाळत आहातच, उद्योग विस्तारलेला आहे, तो वाढवलेला आहे. तर याच्यासोबतच तुम्ही सामाजिक उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी असता, सक्रिय असता. अनेक सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही योगदान पण दिलेलं आहे. रोटरी असेल किंवा दरवर्षी वारकरी संप्रदायाची जी दिंडी जाते पंढरपूरला, तर तिथंसुद्धा तुम्ही बरीच काही सेवा करता. तर या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे ही जी काही सामाजिक धारणा जी तुमच्याकडे आहे आणि हे कोणकोणते उपक्रम तुम्ही राबवताय क्रेझीच्या माध्यमातून? ह्याचं मूळ बघायला गेलं तर मी ज्या कुटुंबात आलो ते माळकरी कुटुंब होतं. त्यामुळं थोडं लोकांना मदत करणे हे उपजतच आहे. आणि बिझनेस करायला आल्यानंतर जेव्हा मी TLC ग्रुपमध्ये आलो, म्हणजे TLC आम्ही आलो तो 95 लाखाला, आणि त्यांच्यामुळे आतापर्यंत आम्ही जी काही प्रगती आता दिसते, आणि तो एक NGO ग्रुप आहे. ज्या लोकांना 1 कोटी 2 कोटी करणे, 2चं 5 करणे, 5चं 10, आणि प्रत्येक वर्षी 10 पट बिझनेस वाढू शकतो अशा पर्यंत नेणे, आणि त्याला काय चार्जेस नाहीत. कोण काय खर्च आहे तेवढे, ते काय इतर ह्याच्यासारखं नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहे. आणि त्यामध्ये आल्यानंतर लक्षात आलं की आपण समाजाकडनं हा सगळा बिझनेस घेतो, तर आपण समाजाला काहीतरी देणं आहे, आणि ते आपल्या पद्धतीने द्यायला पाहिजे. आता 100 करोडच्या वर ज्यावेळी जाईल तेव्हा गव्हर्नमेंटचंच रिस्ट्रिक्शन असतं, एवढे टक्के तुम्ही करा, आणि ते करा म्हणून सांगितल्यावर करणे वेगळं आणि आपण स्वतःहून करणे वेगळं. आतल्या आमच्या माणसांच्यासाठी सुद्धा अशा काही स्कीम आहेत. म्हणजे आमच्या इथं जर त्याचं लग्न ठरलं तर जेवढं आम्ही सगळेजण मिळून वर्गणी काढतो तेवढी कंपनी देते. तसंच काय तर दुःखद घटना घडली, त्याचे आई वडील भाऊ बहीणपैकी कोणतं वारलं, तर जेवढी रक्कम लोकांच्याकडे जमा होते तेवढीच रक्कम कंपनी घालते, आणि त्याला ते उत्तरकार्य ह्याच्यासाठी मदत करते. मुली असतील त्यांना तर त्यांना प्रत्येक वर्षी काही रुपयेमध्ये 1000, 500, 2000 त्यांच्या मुलीच्या नावावर एफडी केली की तिला लग्नाच्या वेळी ह्याच्यासाठी उपयोगात येईल. हे आतल्या लोकांचं ज्यांनी काम करतात त्यांच्यासाठी अचानक काय निघालं तर ती मदतही असते. पण जे बाहेरचा ज्यांच्याकडनं आपण हे सगळं करतोय त्यांना काय तर देणं लागतं, म्हणून मग आपण त्यामध्ये गेली 14 ते 15 वर्ष आपण सलग दिंडीमध्ये पलटणला जेवढे चहाचे वारकरी तिथं सगळा आमचा स्टाफ जातो, आणि सगळा स्टाफ असतो चहा बनवतो, आणि माऊली म्हणून त्यांना सगळ्यांना सर्व करतो. मी एक भावना त्यांच्यातही असायला पाहिजे, आणि सगळी उत्स्फूर्तपणे ते करतात. तिथले लोकलचे जेवढे एक 6-7 अनाथ आश्रम आहेत, म्हणजे वृद्धाश्रम आहेत किंवा लहान मुलींचे आहेत, मुलांचे आहेत, त्यांच्यामध्ये आम्ही काय करतो की आमच्यातल्या मुलांची जेव्हा वाढदिवस असतात त्यावेळेस ती मुलं त्यांना काय तर देतात, त्याबरोबर कंपनीचंही जातं. ते सोडून अचानक त्यांना काय लागेल तेव्हा आम्ही सगळीकडे नंबर दिलेत की तुम्हाला अचानक जे काय लागेल, म्हणजे आता जर मुलींचं एक हॉस्टेल आहे आणि त्यांना काय तर गार्मेंट्स पाहिजे, अंडर गार्मेंट्स वगैरे पाहिजे, त्यांनी फोन केला की आमचे HR मॅडम आपल्यातनं पैसे घेते, त्यांना नेऊन जेवढं लागेल तेवढं देते. अचानक काय लागलं तर एकदम लहान करणं संस्था आहे, तिथं काय तर दूध कमी पडले तर दूध येते, म्हणजे ज्या प्रमाणात तिथं लागेल त्या पद्धतीने करतात. आणि इतर मग बाकीचं सोशल वर्क TLCमुळं त्या ग्रुपमध्ये असल्यामुळं मग एकत्रित 5000 बॉटलचं रक्तदान शिबिर भरवणे, त्यानंतर किमान प्रत्येक उद्योगाने 10 झाडं लावणे, म्हणजे आता 300 उद्योजक त्यामध्ये आहेत, तर त्या 200-250 उद्योजकांनी 10 लावले प्रत्येकाने, तर ते 3-4 हजार झाडं होतात, ते जगवणे. ह्याच्यामध्ये आपण दंडोबाला जेव्हा चालवतो वृक्षारोपण तेव्हा एक डोंगर घेऊन आम्ही सगळी कंपनीतर्फे जाऊन तिथं झाडं लावायचं, त्याचं पुढची देखभाल करायची, अशा गोष्टी आम्ही कंटिन्यू आपल्या समाजाला काय तर देणं लागतं त्यासाठी करत राहतो. अनेक विविध उपक्रम तुम्ही क्रेझीच्या माध्यमातून केलेत. पार्टनर आणि मित्र म्हणजेच संताजी कदम, तुमचे बालमित्र, त्यांच्यासोबतचा तुमचा हा 50 वर्षांचा प्रवास आहे. काही दिवसांपूर्वीच ते आपल्यात नाही आहेत. आज तुम्हाला ते नसताना कोणत्या अडचणी फेस कराव्या लागत आहेत, काय चॅलेंजेस वाटतात? की एक आधार होता, खांद्याला खांदा लावून आपण दोघं एकत्र काम करत होतो, अशा परिस्थितीमध्ये हा प्रवास अर्ध्यावरती सोडून ते निघून गेलेत, आणि आता इथून पुढचा प्रवास हा तुम्हाला करावा लागणार आहे, आणि हा करताना येणाऱ्या नव्या पिढीला सोबत घेऊन तुम्हाला तो करायचा आहे. बरोबर. तर हे चॅलेंजेस कसे आहेत? म्हणजे ह्यामध्ये बघितलं तर एखाद्या व्यक्तीची ते इतक्या आता लेवलला ऑर्गनायझेशन गेल्यानंतर मैत्री असेल किंवा बिझनेसचे जबाबदार असतील, ती जागा तेवढ्याच ताकदीने पेलणार आता कंपनीमध्ये तसा दुसरा पर्सन नाही. म्हणजे खरं समजा मी ह्या कपातलं पाणी प्यायलं तर हे कप तसंच राहणार आहे, ह्या कपातलं गेलं तर ते कप राहणार आहे, हे 2 वेगळे होते ना. आणि माझा तसा स्वभाव फार काय लोकांच्यात मिसळणे किंवा पुढं करणे असा नसल्यामुळं मी बॅकएंडला जास्त असायचं, स्ट्रॅटर्जी, फायनान्स किंवा प्रोडक्शन, जर गरज पडली तर मग त्या
मार्केटिंग किंवा इतर ह्याला जायचं. सुरुवातीला आम्ही दोघंही मार्केटिंग जायचं, सगळं दोघंही करायचं, दोघंही प्रोडक्शन करायचं. जसं जसं वाढत गेलं तसं वेगळं झालं. पण ती जागा काय कधी भरून निघायचं शक्यता नाही आहे. आणि सुदैव असं की गेल्या 3 वर्षात त्यांची शिक्षण झाली होती आमच्या मुलांची, आणि तेव्हा त्याच्या आधी ते तोवर लग्नही झाली होती, आणि त्या मुली MBA आहेत, आणि मुलंही त्यावेळेस जॉईन झाली होती 2 वर्ष झालं. त्याच्यापूर्वी 10वी-12वीपासून बी येत होती, त्यामुळे ते बिझनेस त्यांना माहीत होता. हा पिरियड जो होता, ह्या मधल्या पिरियडमध्ये आमच्या दोघांच्या जबाबदाऱ्या कमी होत आल्या, आणि हे दोघं जण चांगल्या पद्धतीने जबाबदाऱ्या घ्यायला लागले, चांगल्या पद्धतीने शिकून प्रयोग करायला लागले. त्यांना हँड होल्डिंगला परत आले. ह्याच्यापूर्वी आमच्या मिसेस दोघांच्या येत होत्या, त्यामुळे दुपारचा काळ जरी असेल तर तो ते हँडल करायच्या, नंतर घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. हे घरच्या लोकांचे असे होते, आणि हे आता ही 4 जण आल्यामुळं जे काही जबाबदारी आमच्या दोघांवर पडायची ती विभागली होती. आणि गेला मागचा सीझन आहे तो आम्हाला तसं जबाबदारी एकदम कमी होती, की लोकांना कोणाला भेटणे, कोणाचं काय मोठं प्रॉब्लेम आहे सोडवणे, बाकी मोठ्या डील करणे, परचेसचं मोठं काम करणे, इतक्या छोट्या छोट्या राहिल्या होत्या. तसेच जास्त जबाबदाऱ्या राहिल्या नव्हत्या. त्यामुळे चॅलेंजेस हे कमी होत आले होते. पण मी काहीतरी आतलं बघायला आणि त्यांनी काहीतरी बाहेरनं बघायला, त्यावेळेस ती गोष्ट मला अजिबातच करायला लागायची नाही. म्हणजे आता कोणतं आलं, आता मी इकडं आलो आणि 2 तास इकडं आहे, तर हीच गोष्ट संध्याजीने केली असती, मला यायला लागलं नसतं, मी तिथल्या सगळ्या गोष्टी बघितल्या असत्या. आता ही दोघं मार्केटमध्ये झालेले आहेत, किंवा इकडची जबाबदारी करतात. डिजिटल प्रतीक चांगल्या पद्धतीने मार्केटिंग मी बघतो, डिजिटल मार्केटिंग बघतो, त्याची मिसेस चांगली मिरजचं सगळं बघते, अक्षता चांगल्या पद्धतीने पार्लरचं नवीन प्रोडक्टचं बघते. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्याच्याबरोबर प्रशांत हा लहानपणापासून आमच्याबरोबर असल्यामुळे तो एक मार्केटिंगची मोठी जबाबदारी पार पाडतो. म्हणजे संतांची जागा आहे तो भरून काढायची आहे, आणि त्यांना जी श्रद्धांजली, म्हणजे आम्ही त्यांची जी काय आमची सगळ्या दोघांची स्वप्न होती ती पूर्ण करणे म्हणजेच खरी ती श्रद्धांजली असं वाटतं. पण ती जी काय अडचणी चॅलेंजेस आहेत, त्या चॅलेंजेसमध्ये गव्हर्नमेंटची लोक येतात, त्यांना कन्व्हिन्स करणे, त्या पद्धतीने जाणे, बाहेरचे लोक आले त्यांच्या वडील करणे, कारण हा दिवसातले जर 5 जण आले तर 5-6 तास गेले. बरोबर. आणि मी ते काय प्रोडक्शन सोडून ते 5-6 तास हे देत नव्हतो. ते चॅलेंजेस आता आहेत की लोकांच्या बरोबर बसणे, बोलणे, नवीन नवीन. आता मी बघितलं, तुम्ही रोटरीत आलो किंवा, आणि हे रोटरी त्यांनीच जायचे, बाकी ग्रुपला त्यांनीच असायचे. आता त्या ग्रुपमध्ये जाऊन लोकांचे संपर्क वाढवणे, तिथनं बिझनेस आणणे, हे चॅलेंजेस गोष्टी आहेत. आणि त्या आमच्या मुलांच्याकडून बी तशाच करून घेणे, त्यांच्या ओळखी करून देणे. म्हणजे संताजी जर महेशचे मुलं आहेत असं ओळखण्यापेक्षा त्यांना उद्या ही कंपनी मोठी करून त्यांचे वडील आम्ही आहोत असं ओळखण्यासारखी निर्माण करायची. ही जे चॅलेंजेस आहेत, ह्या चॅलेंजेस आता हे झाला एक प्रवास इथंपर्यंतचा, जो काय कसल्या वर्कचा असेल. पण आता जे काय मार्केटमधले चॅलेंजेस आहेत, स्मार्ट वर्क आहेत, लोकांच्या गरजा बदलल्या आहेत, त्या पद्धतीने चेंज व्हायला पाहिजे. त्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बदल हितनं पुढचे आहेत, ते मोठे चॅलेंजेस आहेत, ते ह्या चौघांच्यामध्ये थोडे आता आहेत आणि यायला लागलेत. हे चॅलेंजेस पुढच्या काळात आहेत. आणि फक्त आईस्क्रीमचा हा नाही आहे, आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर बॅक इंटिग्रेशनला, जसं आम्ही आईस्क्रीमला जो कोण लावतो बिस्किट, तो स्वतः तयार करतो, आणि त्याचं बी एक्सपान्शन ते बी करूनच चालू केलं, आणि लॉसमध्ये गेलं तर ते आता फायद्यात आलं. आणि मग तसेच आणि काही बिझनेस मागं बॅक इंटिग्रेशन म्हणजे जे लागतं ते स्वतः बनवणे, मग त्यात कोरिगेशन असेल किंवा अजून 2-3 प्रोडक्ट आहेत ते स्वतः बनवणे. फंड इंटिग्रेशन म्हटलं तर आपण जे आता मोठ्या कंपन्या करू शकत नाहीत, पण आम्ही करू शकतो, चांगलं देऊ शकतो, चांगलं रेट देऊ शकतो. जसं नॅचरलचं प्रोडक्ट आहे तसा वेगळा ब्रँड करून नॅचरलचं आईस्क्रीम बनवणे, किंवा आमच्याच आईस्क्रीमचं वेगवेगळे पार्लर्स बनवणे, त्याच्या शाखा वाढवणे. आता ती पार्लर्स बनवताना आम्ही असं केलं की डेअरी, बेकरी, आईस्क्रीम असे कॉम्बिनेशन बनवले. भविष्यात 25-50 पर्यंत जर ते वाढलं तर स्वतःचं जे क्वालिटी बेकरी प्रोडक्ट बनवणे, तेवढाच बनवून तेवढ्याच चांगल्या रेटला, चांगल्या क्वालिटीचा तिथं डेअरीचा, बेकरीचा आणि आईस्क्रीमचा असं सगळा मॉडेल असेल, तर सकाळी उठल्यापासून संध्याकाळी लागणारे सगळे प्रोडक्ट तिथं असतील, असं बनवायचं जे चॅलेंज आहे ते त्या लेवलपर्यंत नेणे आणि हे पुढं कन्वे करणे, ह्या गोष्टी आहेत भविष्यात. निश्चित संताजी कदम यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली आहे, आणि उद्योगामध्ये आणि परिवारामध्ये दोन्हीकडेही तुमची आता तारेवरची कसरत आहे. दोन्हीकडेही तुम्हाला वडिलकीच्या नात्यानं सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागणार आहेत. ही जी पिढी आता येते उद्योगामध्ये, आता तुमचा मुलगा मयूर असेल किंवा प्रतीक असेल, या प्रमाणात समाजामध्ये सुद्धा अशा अनेक लोकांना वाटतं किंवा अनेक मुलांना वाटतं की आपण नवीन एखादा उद्योग उभा करावा, व्यवसाय सुरू करावा. तर अशा नव्या पिढीसाठी एक यशस्वी उद्योजक म्हणून तुमचा काय संदेश असेल? प्रत्येकजण म्हणतात की यशस्वी उद्योग व्हायचा असेल तर जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, परिश्रम पाहिजे. पण नक्की जिद्द म्हणजे काय, चिकाटी म्हणजे काय, हे काय लक्षात येत नाही ना. तर आपल्याला नवीन बिझनेसमध्ये यायचं असेल तर पहिला प्रेफरन्स पाहिजे मला काय येते,
म्हणजे माझी आवड काय आहे, पैसा कशात मिळतोय ते बघून बिझनेस नाही करायला पाहिजे. लोकांची समाजाची गरज काय आहे आणि ती वेगळ्या पद्धतीनं डिस्टिंक्टिव्ह बनवून सर्व्हिस असेल किंवा प्रोडक्ट असेल. बऱ्याच मुलांना वाटतं की बिझनेस आता माझ्याकडे इथे लोक येतात की आम्ही हे प्रोडक्ट बनवतो, हे विकतो, हे करतो, पण नॉलेज काय आहे किंवा शिक्षण काय आहे किंवा तू कुठं काम केलंयस का, कुठं शिकलायस का, हे काहीच नसतं. मला डायरेक्ट घालायचं असतं. कारण आता इतक्या ऑपॉर्च्युनिटी यूट्यूबमुळे ते इतकं दिसतं की ह्यात पैसे घाला मिळते, ह्यात पैसे घाला मिळते, आणि मग 2 वर्षात 1 वर्षात बंद होते. तर नवीन काही चालू करताना हे आपल्याला पाहिजे की खरोखर त्या एरियातल्या त्या ह्याचा गरज काय आहे आणि ती गरज माझ्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमधनं होते का. मी कॉपी कॅट नाही बनला. आईस्क्रीम बनवणं फायदेशीर दिसतं, क्रेझी आईस्क्रीम एवढं वाढले म्हणून आईस्क्रीमच बनवायचं, किंवा कॉफी शॉप आता आपल्याकडे आता यायला लागलेत. पूर्वी आता चहाचं झालं, लगेच चहाच्या फ्रांचायझी वाढवल्या. गरज आहे का तिथल्या लोकांची, ती गरज मी वेगळ्या पण चहाच बनवायचं आहे ना, मग माझा वेगळा कसा असेल असं द्यायला पाहिजे. आईस्क्रीमच द्यायचं तर माझं वेगळं काय सर्व्हिस देऊ शकतो, वेगळ्या पद्धतीने कसं देतो, तर हे वेगळं पण आपण त्यात आणायला पाहिजे. आणि ह्यातला सगळ्यात मोठा पार्ट आहे की ज्याला 24 तास कष्ट करायचं आहे, ज्याला टाईम टू टाईम करायचं आहे, त्यानं बिझनेसमध्ये नाही यायला पाहिजे. ज्याला आपल्याला 24 तास म्हणजे काय, रात्रंदिवस काम करायला लागत नाही, पण थिंकिंग तर 24 तास चालू ठेवायला पाहिजे, त्या लोकांनीच बिझनेसमध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय की त्याग करायला यायला पाहिजे. मला आज पिक्चरला कोणतरी बोलवलंय, कुठं तर जेवाय बोललंय आणि काही तर माझे लग्न आहेत, तर बिझनेसमध्ये आल्यावर हे कमी करायला लागतात. म्हणजे आमच्या 30 वर्षाच्या संताजी माझ्या पिरियडमध्ये बघितला तर आम्ही 30 वर्षात किती पाहुण्यांच्याकडे गेलो असेल, किती लोकांना गेलो असेल, पिक्चर बघितलं तरी मोजण्या इतक्या गोष्टी आहेत. तर तितका वेळ ज्यावेळेला दिला त्यावेळेला हे गोष्टी आलेत. आपण किती वेळ त्याला देतो, तो जो काय त्याग होतो, आपल्या घरच्यासनी वेळ देता येत नाही ना, ते जर त्याग करायची तयारी पहिल्या स्टेपमध्ये असेल, दुसऱ्या स्टेपमध्ये असेल, तर ते शक्य आहे. म्हणजे व्यवसायात जर कोणाला यायचं असेल तर त्यांना त्याग करण्याची तयारी ठेवावी आणि मग व्यवसायात यावं. व्यवसाय निश्चित तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आलात आणि सत्यवेद माध्यम समूहामध्ये क्रेझी आईस्क्रीमचे एक संचालक म्हणून, एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही आमच्याशी मनमोकळा संवाद साधलात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. ही मुलाखत संताजी कदम यांच्यासोबत करायला मलाही आवडलं असतं. तुमच्या दोघांचा संपर्क माझा गेल्या 10, 12, 15 वर्षांचा आहे. आपण दुर्दैवानं ती वेळ आपल्याला मला आली असं आत्ता आली नाही, कारण संताजी कदम आपल्यासोबत नाही आहेत, पण आठवणीच्या रूपानं निश्चितपणानं ते आपल्यासोबत असतील. त्यांच्या कामगिरीच्या माध्यमातून किंवा त्यांच्या कर्तृत्वातून ते आपल्यासोबत निश्चित राहतील असं मला वाटतं. क्रेझी आईस्क्रीम हा ब्रँड तुम्ही दोघांनी वाढवलेला आहे, तर तो तुम्ही पुढं घेऊन जाण्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि आपण सत्यवेद परिवारानं मला हे बोलण्याची संधी दिली आणि क्रेझी आईस्क्रीमला प्रेझेंट करायचं आणि समाजापर्यंत पोचवायचं, त्यातनं काही समाजबोध झाला तर फारच चांगलं आहे, आणि त्यातनं काही मिळालं तर हे चांगलं आहे. आणि ह्यासाठी आपल्या सत्यवेद परिवाराचा मी खूप खूप आभारी आहे. तुम्ही इथं आलात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.